पण काय बघितलं होतं सगळ्यात पहिले हे बघतो आपण की एखाद्या ट्रान्झॅक्शन किंवा ॲक्टिव्हिटी ही सप्लाय आहे की नाही. जर सप्लाय असेल तर त्याची तुम्हाला तो सप्लाय टॅक्सेबल आहे का एक्झम्पशन आहे हे बघायला लागतं. ही टॅक्सेबिलिटी बघायला पाहिजे. आता समजा एक विषय आहे, ट्रान्सपोर्ट रोडवरनं होतं आहे, रोड ट्रान्सपोर्ट आहे, तर ह्याच्यावरती टॅक्स लागेल का, म्हणजे फ्रेट चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस याच्यावर GST ॲप्लिकेबल होईल का. बघा मी काय विचारतोय की ट्रान्सपोर्टेशन एक विमानाने होईल, एक शिप जहाजावरनं होईल, रेल्वेतनं होईल आणि जमिनीवरनं रोडवरनं होईल. मग ट्रान्सपोर्ट जर रोडवरनं होतं आहे, टेम्पो ट्रक यातनं काही गुड्स वाहतूक होते, त्याचे चार्जेस तो टेम्पोवाला घेणार, तर त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल आहे का एक्झाम्प्ट आहे. आता तुम्हाला त्याकरता काढायला लागेल त्याचं नोटिफिकेशन. आपण नोटिफिकेशन जी काय बघितलेली आहे त्याच्यामध्ये बघा इकडे सर्व्हिससाठी टू नोटिफाय द एक्झम्पशन ऑन सप्लाय ऑफ सर्व्हिस, सर्व्हिससाठी 12/2017 आहे. गुड्सचं वेगळं आहे, सर्व्हिसचं वेगळं आहे. गुड्समध्ये अशी कंडिशन काय नाही आहे. HSN कोड दिला आहे, हा गुड्स आहे, हा एक्झाम. सर्व्हिसला HSN कोड दिला आहे, तर मग त्यामध्ये काही अटी शर्ती कंडिशन वगैरे असतात, त्यामुळे ते बघणं गरजेचं आहे आपल्याला. इथे तुम्ही याल, त्याला व्ह्यू कराल, इथे क्लिक करा, इथे इंग्लिशला या. तर हे पहिले नोटिफिकेशन, हे सगळ्यात पहिलं आलेलं. आणि यानंतर आणखी नोटिफिकेशन आली, जेव्हा तुम्ही व्ह्यूला क्लिक कराल तर तुम्हाला आणखीन कळतील की एकूण नोटिफिकेशन किती आहे टोटल. म्हणजे पहिले काय सर्व्हिसेस त्यांनी नोटिफाय केल्या, त्याच्यामध्ये काही डेफिनेशन बदलल्या, काही एंट्रीज डिलीट केल्या, काही एंट्रीज चेंजेस केल्या, काही एंट्रीज नवीन ॲड केल्या. अशा प्रकारे हे एवढे इतके तुम्हाला नोटिफिकेशन दिसतील. एक्झाम्पशन बघण्याकरता तुम्हाला इतके नोटिफिकेशन्सचा अभ्यास करायला लागेल. आणि मग सगळं मिळून आपण मग फायनली बघतो की आपल्याकडे एक कॅटेगरी आहे गुड्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस. त्यातून मी काढलं एंट्री नंबर 18. हे एंट्री नंबर 18 काय सांगते बघा आता की सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड. काय दिलं इकडे, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड. आणि एक्सेप्ट काय म्हटलं आहे, अपवाद काय, सर्व्हिसेस ऑफ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी आणि कुरिअर एजन्सी. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड हे एक्झाम केलं आहे. पण आता इथे गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी कोण असतं, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी हे नोटिफिकेशन जे आहे हे बघा, इथे एवढ्या एंट्रीज आहेत. आणि याच्या खाली बघा इकडे ABCD त्यांनी काय टर्म्स दिले आहेत, दिसते इकडे डेफिनेशन्स फॉर द पर्पज ऑफ दिस नोटिफिकेशन. या नोटिफिकेशनसाठी Goods Transport Agency means any person who provides services in relation to transport of goods by road and काय म्हटलंय मला वाचता येत आहे स्क्रीनवरती, and issues consignment note. म्हणजे एखादा व्यक्ती एनी पर्सन जो प्रोव्हाइड करतो सर्व्हिस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स आणि त्याचबरोबर तो कन्साइनमेंट नोट इश्यू करतो. जर एखादा टेम्पो आहे, एखादा ट्रक आहे, तो ट्रान्सपोर्टेशन करतो पण तो कन्साइनमेंट इश्यू करत नसेल तर तो गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीमध्ये येईल का नाही येईल. म्हणजे ट्रान्सपोर्ट बाय रोड पाहिजे आणि त्याने कन्साइनमेंट इश्यू केली पाहिजे, हे दोन्ही करत असेल तर तो GT आहे. हे लक्षात घ्या. आता आलं लक्षात तुमच्या. आता आणि दिलं आहे का इकडे की सर्व्हिस जी GTAची आहे आणि सर्व्हिस कुरिअर एजन्सीची आहे, या दोन सर्व्हिसेस ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड असतील तर या टॅक्सेबल असतील. हे लक्षात घ्या. बाकीच्या ज्या आहेत ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड या एक्झाम्प्ट आहे, बाय डिफॉल्ट एक्झाम्प्ट आहे. अपवाद जे ठेवलेत त्या अपवादानुसार आपल्याला बघायला लागेल की टॅक्सेबिलिटी कशी येते. तुम्ही जेव्हा कधीही बघाल
तुमच्याकडे तुम्ही ऑडिट करत असाल त्यामध्ये ॲक्टिव्हिटी काय, त्यामधलं ट्रान्झॅक्शन काय आहे, आणि त्यानुसार मग सप्लाय आहे का. सप्लाय असेल तर मग तो एक्झाम आहे का. मग एक्झाम फुल्ली नसतो. इथे कसं आहे, आता पूर्णपणे एक्झाम नाही आहे, पार्टली टॅक्सेबल आहे, पार्टली एक्झाम्प्ट आहे. मग कुठल्या प्रकारात एक्झाम्प्ट आहे ते बघा, कुठल्या प्रकारात टॅक्सेबल आहे हे बघा. आता जर का मला कळलं GTA टॅक्सेबल आहे, मग मला हे बघायला लागेल तो फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्सेबल आहे का रिव्हर्स चार्जमध्ये, कुठचा टप्पा हा येतो. आता जर मी बघितलं इकडे आलो, रिव्हर्स चार्ज म्हणजे काय असतं की जिकडे सप्लायर सर्व्हिस अप्लाय करतो, रिसिवर परचेज जो करेल त्याचं काम आहे की टॅक्स गव्हर्नमेंटला त्यांनी द्यायचं. फॉरवर्ड चार्जमध्ये असं होत नाही. रिव्हर्स चार्जमध्ये कसं होतं, रिव्हर्स चार्जमध्ये हा प्रकार आहे की रिसिवर जो आहे, जो परचेस करेल तोच गव्हर्नमेंटला टॅक्स देईल. तो सप्लायरला फक्त त्या सर्व्हिसचे पैसे देईल, टॅक्स देणार नाही. टॅक्स डायरेक्टली रेसिपियंटला पे करायचं आहे गव्हर्नमेंटला. रिव्हर्स चार्ज याला म्हणतात. आणि याच्यामध्ये कुठल्या सर्व्हिसेस किंवा गुड्स किंवा दोन्ही याच्यावरती जो परचेस करेल त्याने टॅक्स द्यायचा असतो, हे गव्हर्नमेंट नोटिफाय करून सांगेल. तर याचे गुड्सचं नोटिफिकेशन वेगळं आहे, सर्व्हिसचं वेगळं आहे. आणि त्यानुसार द टॅक्स ऑन विच शॅल बी पेड ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस बाय द रिसिपियंट जो टॅक्स पे करतो घेतलेल्या गुड प्रकार सर्व्हिसेसवरती, यालाच रिव्हर्स चार्ज म्हणतात. सच गुड्स ऑर सर्व्हिसेसवर बोथ ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ धिस ॲक्ट शॅल अप्लाय. आता प्रोव्हिजन्स काय की जर टॅक्सेबल असेल सप्लायर आणि सप्लायर रजिस्टर असेल, तो इनवॉइस बनवेल, पण त्यात तो टॅक्स दाखवेल किती आहे, किती पर्सेंट आहे, पण टॅक्स तो कलेक्ट नाही करणार. टॅक्स कलेक्ट करण्याची जबाबदारी याची नाही आहे. रिसिपियंटची जबाबदारी आहे की त्यांनी टॅक्स डिपॉझिट करायचा आहे गव्हर्नमेंटकडे. रिटर्न्स भरेल तो, GSR 1 भरेल, 3B भरेल, बाकी सगळे WL लागू होतील. आपण जे बघतो की व्हॅल्यू ऑफ सप्लाय, टाईम ऑफ सप्लाय, इनवॉइस आहे, रिटर्न्स आहे, उशिरा रिटर्न्स फाईल केला लेट फीज आहे, इंटरेस्ट आहे, या सगळ्या तरतुदी ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट शॅल अप्लाय टू सच रिसिपियंट ॲज इफ, आता रिसिपियंटवरती लागू होतील या सगळ्या गोष्टी, ॲज इफ ही इज अ पर्सन लायबल फॉर पेइंग. रिसिपियंट such recipient as if he is the person liable for paying the tax in relation to the supply of such goods or services both. रिसिपियंटला तो टॅक्स भरायला लागेल, त्याला पण GSR 1 भरायला लागेल, त्याला पण GSTR 3B भरायला लागेल, सगळं त्याला करावं लागेल. एक सप्लायरला पण तो रजिस्टर्ड पर्सन असतो, ज्या वेळेस तो घेतो मग तो व्हॉलंटरीली घेऊ या लायबल झाला म्हणून घेऊ, सर्व प्रोव्हिजन्स त्याच्यावरती लागू होतात. बरोबर आहे ही गोष्ट. याप्रमाणे जे नोटिफिकेशन असेल बघाल तुम्ही, नोटिफिकेशन्स बरेच आहेत. या नोटिफिकेशन्स प्रमाणे GTA सर्व्हिस गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते, ट्रान्सपोर्ट बाय रोड. हे 13 आहे, एक्झम्पशन 12 आहे. आणि रिव्हर्स चार्ज काय, टू नोटिफाय द कॅटेगरीज ऑफ सर्व्हिसेस ऑन विच टॅक्स विल बी पेएबल अंडर रिव्हर्स चार्ज. याला पण तुम्ही व्ह्यू कराल तर तुम्हाला बरेच नोटिफिकेशन दिसतील. पहिले नोटिफिकेशन जे याच्यामधलं आहे याच्यामध्ये फक्त 9 एंट्री होतो, आज जवळजवळ 20 आहे. नऊ आहेत ना फक्त. पण तुम्ही आता बघाल जसं काळ पुढे गेला त्यामध्ये गव्हर्नमेंटने आणखीन एंट्रीज ॲड केल्या, प्लस केलं, बरेच आहेत. तर त्यानुसार तुम्ही यादी दिलेली इकडे हे 13 बेस आहे त्याचा, आणि आणखीन त्यामध्ये ॲड केले. म्हणजे ही एंट्री मी कुठं घेतल्या तुम्हाला लक्षात आलं होतं, बरोबर आहे. आणि जे मी तुम्हाला दिलं इकडे खाली गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी कोण आहे हे पण मी कुठं घेतलं, नोटिफिकेशनच्या खाली त्यांनी दिलेल्या डेफिनेशन्स आहेत की या नोटिफिकेशन करता डेफिनेशन्स, त्यात जे शब्द आले त्याचा अर्थ काय त्यांनी खाली दिला आहे.
आता पहिली एंट्री बघतोय आपण, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी इन रिस्पेक्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड. इथे सप्लायर कोण आहे? गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. आणि रिसिपियंट त्यांनी दिलं आहे स्पेसिफाईड रिसिपियंट. कोणाला दिलं तर म्हणजे सप्लायर कोण आहे हेही बघायचं आहे, रिसिपियंट कोण आहे हेही बघायचं आहे. बघितलं आपण पहिलं की ट्रान्सपोर्टेशन बाय रोड अदर दॅन GTA असेल तर एक्झाम्प्ट आहे, पण GTA असेल म्हणजे इथे स्पेसिफिक सप्लायर असणं गरजेचं आहे. ट्रान्सपोर्ट बाय रोड बाय GTA आहे. आणि रिसिपियंट कोण आहे? एनी फॅक्टरी रजिस्टर, एनी सोसायटी रजिस्टर, एनी कोऑपरेटिव्ह सोसायटी पर्सन रजिस्टर अंडर GST, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, हे जे आहे यांना जर काय केलं GTAने सप्लाय केला, स्पेसिफाईड सप्लायर आहे, स्पेसिफाईड रिसिपियंट आहे, तर रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल होईल असं यात सांगितलं. गुड्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस. आता एक मग मी एंट्री दाखवली, त्यामध्ये आणखी मला दुसरी एंट्री दाखवतो. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय रोड ट्रान्सपोर्ट एजन्सी, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन अ गुड्स कॅरेज. आता हे जे गुड्स आहेत हे गुड्स मला दिसत आहेत, हे स्पेसिफाईड गुड्स असतील तरी एक्झम्पशन आहे. म्हणजे GTA सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, पण GTA जर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस पाठवतोय, त्यानंतर मिल्क, सॉल्ट, फूड ग्रेन इन्क्लुडिंग फ्लोअर, पल्सेस, राईस, ऑर्गॅनिक मॅन्युअर, न्यूजपेपर, मॅगझिन्स रजिस्टर विथ द रजिस्टर ऑफ अ न्यूजपेपर, रिलीफ मटेरियल मीन फॉर विक्टिम्स ऑफ नॅचरल और मॅनमेड डिझास्टर. हे कुठे भूकंप आला, दंगल झाली, पूर आला, रिलीफ मटेरियल पाठवत आहेत. GTAची सर्व्हिस घेत आहेत, तर GTA जो चार्ज घेईल त्याच्यावर GST ॲप्लिकेबल होणार नाही, तो करमुक्त असेल. त्यानंतर डिफेन्स और मिलिटरी इक्विपमेंट पाठवले जातील, याच्यावरती पण GSTचा चार्ज करमुक्त केलेला ही पण सर्व्हिस. अशा प्रकारची सर्व्हिस म्हणजे एक स्पेसिफाईड सप्लायर असला पाहिजे, स्पेसिफाईड रिसिपियंट असला पाहिजे, आणि हे जे गुड्स दिलेत हे गुड्स नसतील तर मग तिथे काय येईल? टॅक्सेबिलिटी येईल आणि ती रिव्हर्स चार्जमध्ये येईल. एवढा एक मुद्दा क्लिअर केला मी. आता तुम्ही बघाल की फ्रेट चार्जेस आहेत. पहिलं त्याने एक्झाम केलेले गुड्स आहेत का? नाही आहेत. त्यानंतर GTA सर्व्हिस देतो आहे आणि स्पेसिफाईड रिसिपियंट सर्व्हिस घेत आहेत, हे सगळी उत्तरं येस मध्ये आली तर तुम्ही बोलाल की आता रिव्हर्स चार्ज आहे. आता यामध्ये काय झालं की हे जे GTA आहेत याच्यामध्ये सुरुवातीला याच्यामध्ये बरेचसे असे तुम्ही बघता की पंजाबी ट्रक ड्रायव्हर वगैरे असतात, त्यांच्याकडे स्वतःचा ट्रक असतो आणि ते काय करतात? ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देतात. पण जसं काळ पुढे गेला, मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या प्रायव्हेट लिमिटेड या व्यवसायामध्ये आल्या, त्यांच्याकडे असे वगैरे हजार कंटेनर आहेत, टेम्पो आहेत, ट्रक आहेत, अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. आता तुम्ही बघा की जसं आपलं ST डेपो आहे, त्यांच्याकडे खूप ST आहेत ना, त्यांचं स्वतःचं वर्कशॉप असतं, गॅरेज असतं. गाडी रिपेअर करणं, मेंटेनन्स करणं, त्याचे बदललेले खराब झालेले पार्ट बदलणं, हे सगळ्या वस्तू ते परचेस करतात. जर ज्यांच्याकडे खूप गाड्या आहेत ते रिपेअरिंगसाठी जाणारं मटेरियल जे असेल, गाडीचे स्पेअर पार्ट जे असतील हे परचेस करतात. जर त्यांनी स्पेअर पार्ट परचेस केले तर त्यांच्या इनवर्ड सप्लायवरती काय होतो? GST लागू होतो. त्यांना त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट पाहिजे असतं. आणि जर का एखादी मोठी कंपनी आहे आणि प्रायव्हेट लिमिटेड वगैरे असेल तर हे ऑर्गनाइज सेक्टर आहे, ते प्रॉपरली इनवॉइस बनवू शकतात, रिटर्न्स फाईल करू शकतात. त्यामुळे अशा मोठ्या कंपन्यांनी काय केलं, गव्हर्नमेंटला सांगितलं की आम्हाला तुम्ही फॉरवर्ड चार्जमध्ये GST द्या, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही सगळं आमचं करू, आम्ही टॅक्स कलेक्ट करू, रिटर्न्स भरू, आणि जर ITC ॲप्लिकेबल असेल इनपुट टॅक्स क्रेडिटच्या तरतुदीनुसार तर ते ITC घेतील ना, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला तुम्ही द्या फॉरवर्ड चार्जमध्ये. मग त्याप्रमाणे ही एक मागणी होती इंडस्ट्रीची. त्यातून काय केलं गेलं की फॉरवर्ड चार्ज पण ठेवला, आणि फॉरवर्ड चार्जमध्ये मग 12% रेट ठेवला. फॉरवर्ड चार्जमध्ये 12% रेट ठेवला. आणि जे छोटे GTA किंवा जे ट्रान्सपोर्टेशन बाय रोड प्रोव्हाइड करतात त्यांना सांगितलं तुम्ही काय करा, रजिस्ट्रेशन घ्या
किंवा घेऊ नका, कंपल्सरी नाही आहे. कारण रिव्हर्स चार्जमध्ये जर टॅक्स भरणार आहे रिसिपियंट तर सप्लायरला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. लक्षात घ्या. पण एक विषय मी पुढे एक्सप्लेन करतो हा विषय. पण जर का रिसिपियंटला टॅक्स भरायचा आहे तर रेट ठेवला 5%. रिसिपियंटला टॅक्स भरायचा आहे तर रेट ठेवला 5% आणि फॉरवर्ड चार्ज आहे ह्याच्यात 12% ठेवला. आता ह्याच्यामध्ये काय झालं, रजिस्ट्रेशन ज्यांनी 5%च घेतलं आहे किंवा जे अनरजिस्टर्ड आहेत त्या केसमध्ये काय होतं, रिसिपियंटला सर्व्हिसची एंट्री वेगळी करायला लागते. पहिले काय केलं जातं बघा, एक पहिली एंट्री होते की ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली, त्याच्यामध्ये टॅक्स रेकॉर्ड होत नाही. RCMमध्ये टॅक्स भरायचा आहे ना, मग हा इथे CGST, HGST किंवा IGST जे काय असेल हे रेकॉर्ड होत नाही. मग हे वेगळं याची एंट्री करायला लागते, बुक एंट्री याची वेगळी करायला लागते. जर फॉरवर्ड चार्ज असेल तर इथे जे सर्व्हिस चार्ज आहे प्लस GST आहे हे एक एंट्री केली, काम झालं. सप्लायरला पेमेंट केलं का ती ह्या इनवॉइसची एंट्री केली आणि पेमेंटची एंट्री केली. 2 एंट्रीमध्ये काय तुम्हाला समजतं, ट्रान्झॅक्शन क्लोज झालेलं आहे फॉरवर्ड चार्जचं. पण ज्यावेळेस रिव्हर्स चार्ज असतो त्यावेळेस सर्व्हिस चार्जेस वेगळे रेकॉर्ड होतात, GST वेगळा रेकॉर्ड होतो, CGSTची जे पेमेंट आहे ते वेगळं रेकॉर्ड होतं, म्हणजे पेमेंट ऑफ टॅक्स वेगळं रेकॉर्ड होईल आणि पेमेंट ऑफ सप्लायर हे वेगळं रेकॉर्ड होईल. आता तुम्ही जसं इकडे CGSTचे रेकॉर्ड कराल ते रेकॉर्ड होईल. त्याचा ITC घेण्याकरता, त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्याकरता आणखीन एक एंट्री करायला लागते. त्याच्या ITC करता, इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याकरता, म्हणजे अकाउंटिंग करताना जिकडे 2 एंट्रीने काम होतं तिकडे 5 एंट्री करायला लागतात रिसिपियंटला. 5% भरायचे पण आहेत, ते भरा, गव्हर्नमेंटने डिपॉझिट करा, मग त्याचा ITC क्लेम करा. कारण की कॅशमध्ये भरल्याशिवाय ITC घेता येत नाही. इथे कसं झालं, फॉरवर्ड चार्जमध्ये कसं होतं, इनवॉइसची एंट्री केली का सर्व्हिस चार्ज पण आले, टॅक्सही आला, सप्लायरला पूर्ण पेमेंट केलं का सर्व्हिस चार्जेस आणि GST एकच पेमेंट होऊन गेलं त्यामध्ये. पण तसं काही इथे होत नाही रिव्हर्स चार्जमध्ये. रिव्हर्स चार्जमध्ये CGST, HGST वेगळे रेकॉर्ड करायला लागतात. त्याचा ITC क्लेम कधी मिळतो, जेव्हा पेमेंट ऑफ टॅक्स करू तेव्हा मिळतं, त्याची वेगळी एंट्री करा पेमेंटची, आणि त्यानंतर मग त्याला तुम्हाला ITC घेण्याकरता अकाउंटिंग एंट्री वेगळी करायला लागते. यात खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यामुळे काय व्हायला लागलं, रिसिपियंट काय बोलायचे, आम्हाला नको तुमचा तो रिव्हर्स चार्ज, आम्हाला फ्रॉड चार्जवालाच पाहिजे. मग जे 5% वाले थोडे ट्रान्सपोर्टर होते त्यांनी रजिस्ट्रेशन पण घेतलं होतं. पहिले विचारलं मार्केटला, तुमचं रजिस्ट्रेशन आहे का, तो आहे बोलला तर त्याला काम मिळतं, तो हा व्यवस्थित काम करेल, म्हणजे एक रिप्युटेशन आहे, हा सिरियस बिझनेस करायचा आहे. याला त्याचा टर्नओव्हर फार नाही आहे, पण जर एखाद्याला बिझनेस वाढवायचा असेल रजिस्ट्रेशन असणं हे त्याच्याकरता एक काय असतं, एक असेट असते, किंवा आमचं रजिस्ट्रेशन आहे, आमचा बिझनेस मोठ्या स्तरावरती आहे हे सांगण्याकरता त्याचा उपयोग होतो आणि त्याला जास्त मार्केटला कामं मिळतात. आता त्यांच्याकडे रिव्हर्स चार्ज आहे, हे विचार आले, मग रिव्हर्स चार्ज आहे, फॉरवर्ड चार्ज आहे, तो विचारा बोलायचा रिव्हर्स चार्ज आहे, नको आम्हाला हे काम वाढतं, आमच्या अकाउंटंट चुका करतात, ऑडिटला आम्हाला परत ते प्रॉब्लेम होतो, नको मी 12% देऊ रिव्हर्स चार्ज, RCMमध्ये न करता 12% भरू आणि आम्ही त्याचा ITC घेऊ, बरं पडतं आम्हाला हे. मग हे जे असे छोटे जे होते त्यांनी मागणी केली की अरे आम्हाला काम रजिस्ट्रेशन घेऊन पण मिळत नाही, तुम्ही आम्हाला 5% फॉरवर्ड चार्ज द्या. म्हणजे अगोदरच JTAमध्ये एवढी गुंतागुंत असताना अजून त्यांनी अशा प्रकारे मागितलं, गव्हर्नमेंटला देणं भाग आहे. आता खूप मागणी वाढल्यानंतर ही जी मागणी आहे ही त्यांची बरेच दिवस होती. यातून गव्हर्नमेंटने काय केलं, ही मागणी मान्य त्यांची कधी केली तर
नोटिफिकेशन काढलं आणि हा नवीन रेट दिला. पहिले काय होतं 17 जुलै 2022 पर्यंत 5% म्हणजे जो ट्रान्सपोर्टर असेल तो रजिस्ट्रेशन ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो चूज करतो की मी टॅक्स मला 5% रिव्हर्स चार्जमध्ये पाहिजे का 12% फॉरवर्ड चार्जमध्ये पाहिजे. आता अजून एक ऑप्शन वाढवला की 5% पाहिजे तर 5% रिव्हर्स चार्जमध्ये पाहिजे का 5% फॉरवर्ड चार्जमध्ये पाहिजे. ज्याला 5% हवे त्याला पण हे 2 ऑप्शन झाले. 12%चा ऑप्शन तर आहेच पहिल्यापासून. 3 ऑप्शन झाले आणि हे त्यांनी मध्येच काढलं. 18 जुलैपर्यंत तुम्ही घ्या. 1 एप्रिलपासून आणलं असतं तर बरं झालं असतं. कसं असतं की जर का एखादा ऑप्शन चूज केला आहे आणि तो बदलायचा असेल तर असं ठेवलेलं आहे की तो बदलायचा असेल वर्षभर तोच ठेवा, एप्रिलपासून चेंज करा. मग तिकडे त्या प्रकारचा ऑप्शन ॲक्टिव्ह होतो पोर्टलला. मार्चमध्ये जानेवारीमध्ये ॲक्टिव्ह करतात ते की 3 महिन्यात तुम्ही घ्या. जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यात तुम्हाला एप्रिल करता 5% रिव्हर्स चार्ज नको आहे, 5% फॉरवर्ड चार्ज पाहिजे किंवा 5% रिव्हर्स चार्ज नको आहे, 12% फॉरवर्ड चार्ज पाहिजे. जे काय ऑप्शन चेंज करायचं आहे तो नवीन वर्षापासून तुम्हाला घेता येईल. एकदा घेतला का त्या वर्षी तोच ऑप्शन तुम्हाला लागू राहील. बदलायचा असेल तर मग तुम्ही तसंच तुम्हाला ज्यावेळेस ऑप्शन दिला जाईल सिलेक्ट करा, तो पुढच्या वर्षीमध्ये बदलता येईल. ही पद्धत आहे. मग त्यातनं हे 18 जुलैला आलं. गव्हर्नमेंटने त्यांना एक वेगळा फॉर्म दिला. या फॉर्ममध्ये तुम्ही काय करा, सिलेक्ट करा. पण त्यांना सांगितलं की या प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिला की डिक्लेरेशन द्या. मग डिक्लेरेशन आता त्यांनी नोटिफिकेशन काढलं आणि सांगितलं की 18 जुलै 2022 पासून काय आहे 5% फॉरवर्ड चार्ज पण आहे. तुम्ही 5% फॉरवर्ड चार्जचा इन्व्हॉइस बनवायला सुरुवात करा. पण डिक्लेरेशन त्यांना देण्याकरता त्यांनी वेळ दिला. नोटिफिकेशन काढून त्यांना वेळ दिला की तुम्ही हे चालू जरी केलं तरी त्यांना 16 ऑगस्टपर्यंत हे देण्याचा वेळ दिला. 18 जुलैपासून लागू केलं पण डिक्लेरेशन देण्याकरता तुम्ही देऊ शकता 18 ऑगस्टपर्यंत. मध्येच चेंज केलं ना. फॉरवर्ड चार्ज लागू केला 5% 18 जुलै 2022 पासून आणि त्यांना डेट दिली 16 ऑगस्ट 2022. मी तुम्हाला काय सांगतोय, जर अशी केस तुमची ऑडिटमध्ये आली तर तुम्हाला हे दिसेल की अरे 17 तारखेपर्यंत रिव्हर्स चार्ज होता आणि त्याच पार्टीकडनं फॉरवर्ड चार्ज कसा काय आला यांना, कारण तसा ऑप्शन दिला गेला. आणि त्यांना मग हे सांगितलं हे तुम्हाला हा ऑप्शन आहे आणि एकदा तुम्ही हा ऑप्शन चूज केला. I understand that this option once exercised shall not be allowed to be changed within a period of 1 year from the date of exercising the option and will remain valid till the end of the financial year for which it is exercised. कळलं? वर्षानंतर परत बदलता येतो. आणि इथे द्यायचं we name of the person authorized representative have registration, काय रेट पाहिजे, कुठल्या वर्षाकरता पाहिजे, हे सगळं त्यात समोर क्लिक केलं समोर तो फॉर्म येतो. हा जो तुम्हाला दिलेला फॉर्म आहे हा समोर येतो. याच प्रकारे डिक्लेरेशन दिलं आणि ते आताचा कायदा काय आहे, 3 रेट आहे. 5% फॉरवर्ड चार्ज, 5% रिव्हर्स चार्ज आणि 12% फॉरवर्ड चार्ज. त्यांनी जो ऑप्शन चूज केला आहे त्याप्रमाणे फॉरवर्ड चार्ज किंवा रिव्हर्स चार्ज इथे सप्लायरवरती किंवा रिसिप्टंटवरती आम्ही फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स भरतो असा चॉईस लागू होत नाही. जे कायद्यात दिलं आहे त्यांनी ऑप्शन चूज केलं आहे रिव्हर्स चार्ज तर रिव्हर्स चार्जेस, त्यांनी ऑप्शन चूज केला आहे फॉरवर्ड चार्ज तर फॉरवर्ड चार्जेस. काही सर्व्हिसेस अशा आहेत जिकडे ऑप्शन चूज करता येतो, काही सर्व्हिसेस अशा आहेत जिकडे ऑप्शन चूज करता येत नाही. GTA मध्ये ऑप्शन आहे, बाकी लिगल सर्व्हिस आहे त्यामध्ये असा ऑप्शन नाही. रिव्हर्स चार्ज तर रिव्हर्स चार्ज लक्षात घ्या. हां पुढे मी सांगेन जसं जसं येईल ते तुम्हाला असा डिफॉल्ट रूल वाटला. हा डिफॉल्ट रूल नाही आहे की तुम्ही सांगा फॉरवर्ड रिव्हर्स असं नाही आहे. फक्त GTA करता दिलं गेलं आहे. सर्व्हिस नोटिफाय झाली की रिव्हर्स चार्ज तर रिव्हर्स चार्ज. जर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला वाटलं की यांना फॉरवर्ड चार्ज पण आपण द्यायला हरकत नाही, त्यांनी दिला असेल कायद्यामध्ये तरच फॉरवर्ड चार्ज येऊ शकतो. एखादा व्यक्ती बोलेल आमचा GTA आहे, एक फॉरवर्ड चार्जवाला एक रिव्हर्स चार्जवाला आहे, आम्ही करतो फॉरवर्ड चार्जमध्ये किंवा आम्ही रिव्हर्स चार्जमध्ये करू. लोकांना कसं असं रिसिप्टंट आपला ITC मिळत नाही आपल्याला, तो भरत नाही आणि रिव्हर्स चार्ज भरू असं होत नाही. जिकडे फॉरवर्ड चार्ज आहे तिकडे फॉरवर्ड चार्जेस, जिकडे रिव्हर्स चार्ज दिला आहे तिथे रिव्हर्स चार्जेस आणि जिकडे ऑप्शन ठेवला आहे तिकडे ऑप्शन आहे. टॅक्सपेअरला चॉईस नाही आहे.
फॉरवर्ड चार्ज घ्यावा का रिव्हर्स चार्ज घ्यावा हा टॅक्सपेअरला चॉईस नाही आहे. जर नोटिफाय केला आहे रिव्हर्स चार्ज तर रिव्हर्स चार्ज, जर नोटिफाय केला आहे आयदर रिव्हर्स चार्ज ऑर फॉरवर्ड चार्ज तर ऑप्शन आहे. Provided that nothing contained in this entry shall apply to services provided by goods transport agency in service कोणाला दिली by way of transportation of goods in goods carried by road to department establishment of the central government local authority. म्हणजे रिव्हर्स चार्जमध्ये ते टॅक्स भरणार नाही. लक्षात घ्या. ज्यांचं रजिस्ट्रेशन कशामध्ये आहे सेक्शन 51मध्ये TDS डिडक्ट करण्याकरता आहे त्यांना सर्व्हिस दिली GTAने, तर त्यांच्याकडे नॉर्मल नंबरच नाही आहे ना, ते नॉर्मल टॅक्सपेअर नाही आहे, ते फॉर द पर्पज ऑफ TDS डिडक्टर म्हणून रजिस्टर झाले आहेत, तर त्यांच्यावरती ॲप्लिकेबल नाही रिव्हर्स चार्ज. आता हे 18 जुलैला गव्हर्नमेंटनी बऱ्याच नोटिफिकेशन काढल्या आणि बरेच एक्झाम्शन विड्रॉ केले. त्यात त्यांनी GTAमध्ये आत्ता आपण तिकडे तुम्हाला वाचून दाखवलं हे जे स्पेसिफिक गुड्स आहेत हे जे ट्रान्सपोर्ट केले तर एक्झाम्शन आहे. त्याचबरोबर त्यांनी काय केलं होतं त्यामध्ये आणखीन 2 त्यामध्ये ऑप्शन होते. एक 1500पर्यंत भाडं असेल, तुम्ही एक छोटं गाडी केली व्हेकल GTAचं छोटं व्हेकल आहे ज्यातनं अप टू 1500 रुपये जर का भाडं आहे तर एक्झाम्शन. आणि अनेकांची गुड्स आहेत त्यात तुमचे गुड्स आहेत ज्याचं भाडं 750 आहे तर ते पण काय केलं होतं एक्झाम केलं होतं. आता लोक काय करायचे अर्थ असा काढला होता 1500पर्यंत जर का भाडं दिलं तर एक्झाम्शन नाही. कोणाला काढणार आहे, कोण शोधून काढणार आहे की टॅक्सपेअरचे गुड्स सेपरेट व्हेकलमधनं आले का अनेक गुड्समधनं त्याचे गुड्स आले. डिपार्टमेंटला क्वेरी काढायची म्हटली तर क्वेरी काढणार कसे काय, GTA बोलणार हो आम्ही वेगळी गाडी पाठवली, दोघेही तेच बोलणार ना. स्पेशल गाडीतनं आम्ही यांचे गुड्स आणले 1200 रुपये भाडं घेतलं एक्झाम्शन आहे. GTA जर मोठा असेल मोठी कंपनी असेल तर ते अशा गोष्टी करत नाहीत. पण छोटे जे काही GTA असतील जे किंवा अनरजिस्टर असतील तर रिसिपियंट हे अप टू 1500पर्यंत टॅक्स भरतच नव्हते हर सेममध्ये सरसकट. मग हे रद्दच केलं गव्हर्नमेंटने की हे नाहीच पाहिजे, हे नाहीच पाहिजे. हा त्याने एक्झाम्शन काय केलं विड्रॉ करून टाकलं की भाडं किती आहे याच्यावरती एक्झाम्शन नाही. आता किती भाडं असो हे स्पेसिफिक गुड्स आहेत यांना एक्झाम्शन आहे ते आहे. आणि GTA सर्व्हिस देतोय आणि स्पेसिफाईड रिसिपियंट आहे तर रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स होईल किंवा फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स होईल म्हणजे होईल. रेट वाईज काय नाही आता, म्हणजे किती चार्जेस आहेत ह्याच्यावरती काय नाही एक्झाम्शन. पण अप टू 17 जुलै 2022 हे एक्झाम्शन लागू होतं. हे B आणि C 2 तिथे होते, एक 1500 आणि दुसरे 750. आता ही एक त्यांनी अजून एक एंट्री ॲड केली 21A. ह्याच्यामध्ये काय आहे हे जे स्पेसिफाईड रिसिपियंटना काय आहे टॅक्सेबल आहे. पण जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय GTA टू अँड अनरजिस्टर्ड पर्सन इन्क्लुडिंग अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन तर त्यांना काय एक्झाम्शन आहे. म्हणजे रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरायचा आहे. सेक्शन 24 काय सांगतो जर रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल आहे, रिव्हर्स चार्ज जर ॲप्लिकेबल आहे तर रिसिपियंटला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. एखादा छोटा व्यापारी आहे तो GTAची सर्व्हिस घेतो तो टॅक्स देणं लागतो ना. मग आता ह्या एक्झाम्शनचा परिणाम काय झाला की अनरजिस्टर्ड पर्सननी जर GTA सर्व्हिस घेतली GTA अनरजिस्टर आहे, रिसिपियंट अनरजिस्टर आहे, कारण त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाख 40 लाखापेक्षा कमी आहे, 10 लाख 20 लाख 40 लाख जे काही कमी आहे. त्यासाठी त्याला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, एक्झाम्शन आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस हे बघायला लागेल की सप्लाय आहे का,
सप्लाय आहे, मग एक्झाम्पशन आहे का, मग एक्झाम्पशन पार्टली आहे का फुल्ली आहे, मग कधी टॅक्सेबल आहे, कधी एक्झाम्पशन आहे, हे बघायलाच लागेल. ओके, ते पण मी इकडे दिलं आहे. 21A पण दिलं आहे इकडे. कळलं कन्सेप्ट? पहिली गोष्ट रिव्हर्स चार्ज तुम्हाला क्लिअर आहे. रिव्हर्स चार्ज म्हणजे काय, जिथे गुड सर्व्हिसेस, इथे सप्लायर टॅक्स कलेक्ट करत नाही, रिसिपियंट स्वतःहून टॅक्स भरतो. लायबिलिटी कोणाची आहे, गव्हर्नमेंटला पे करण्याची, रिसिपियंटची. याला रिव्हर्स चार्ज म्हणतात. ते आपण रामायण बघतोय आणि आपल्याला माहीत नाही की रामायण सीता कोण, असं नको व्हायला, म्हणून मी ते परत एकदा एक्सप्लेन केलं आहे. पुढची सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय an individual advocate including a senior advocate or firm of advocate by way of legal services. लीगल सर्व्हिस जर दिली कोणी, इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेटनी, इन्क्लुडिंग सिनियर ॲडव्होकेटनी किंवा फर्म ऑफ ॲडव्होकेटनी. इथे जर का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सर्व्हिस दिली लीगल सर्व्हिस, ती यात कवर होत नाही. म्हणजे इथे पण काय दिलं आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे हे पहिले बघा, सर्व्हिस कुठली आहे हे बघा. मग सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे, ॲन इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट, तसंच सिनियर ॲडव्होकेट आणि फर्म ऑफ ॲडव्होकेट, 3 आले. आणि रिसिपियंट कोण आहे, एनी बिझनेस एंटिटी लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. आता याच्यामध्ये पण बघा प्रॉब्लेम काय, एखादा छोटा दुकानदार आहे आणि त्याचा काय लिगल मॅटर झाला आहे, बरोबर. आता एखाद्या दुकान भाड्याने आहे आणि त्याचा मला म्हटलं दुकान खाली कर, असे लिगल मॅटर शेकडो असतील ना भारतामध्ये. वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये शेकडो मॅटर असतील. पण तो लिगल सर्व्हिस घ्यायला गेला की त्या तुम्ही टॅक्स, मग त्याला पण एक्झाम्पशन दिलेलं आहे. त्यालाही काय केलं आहे, त्यालाही एक्झाम्पशन दिलेलं आहे की जो छोटा व्यापारी आहे, ज्याचा टर्नओव्हर, लीगल सर्व्हिस घेतली, ॲडव्होकेट और पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट, लीगल सर्व्हिस, एनी पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी, आणि अ बिझनेस एंटिटी विथ ॲग्रिगेट टर्नओव्हर अप टू सच अमाऊंट प्रिसिडिंग. मागच्या वर्षी बघायचं, जर त्याला रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाही आहे, टर्नओव्हर त्याचा 10 लाख 20 लाख 40 लाखापेक्षा कमी आहे, अशाने जर लीगल सर्व्हिस घेतली तर त्यांना ती एक्झाम्प्ट आहे. आलं लक्षात? मग ती कोणाकडनं घेतली, पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट, सिनियर ॲडव्होकेट बाय वे ऑफ लीगल सर्व्हिस, कोणाकडनं पण घेऊ, ज्यांचा टर्नओव्हर बिझनेस एंटिटी such amount preceding financial year as makes it eligible for exemption from registration. आलं लक्षात? तसं सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी यांना पण एक्झाम्पशन आहे. सर्व्हिसेस कोणाकडनं पण घेऊ. आणि एखादा पर्सन जो बिझनेस एंटिटी नाही आहे, ओके, एखाद्या व्यक्तीचा काय जमिनीचा प्रश्न आहे, गावातली जमीन आहे, भाऊबंदीमध्ये काय वाद असतील, लिगल सर्व्हिस घेतली, त्यांना मेडिसिन घेण्याची गरज नाही, त्यांना पण काय केलं आहे, एक्झाम केलं. आता लीगल सर्व्हिस कशाला म्हणतात, आपण जेव्हा बघतो लीगल सर्व्हिस आहे, द लीगल सर्व्हिस मीन्स एनी सर्व्हिस प्रोव्हाइडेड इन रिलेशन टू ॲडवाइस, कन्सल्टन्सी, असिस्टन्स इन एनी ब्रँच ऑफ लॉ इन एनी मॅनर and includes representation service before any court, tribunal, authority. त्याची बाजू मांडणं एखाद्या व्यक्तीची कुठल्याही कायद्यानुसार कुठल्याही कोर्ट, ट्रिब्युनल किंवा ऑथॉरिटीकडे, किंवा कन्सल्टन्सी घेणं, ॲडवाईस घेणं, कुठल्याही ब्रँच ऑफ लॉ असेल, हे लिगल सर्व्हिसमध्ये येतं. याच्याकरता कुठलेही चार्जेस जर का रिसिपियंटनी पे केले तर रिसिपियंट लायबल आहे तो टॅक्स पे करण्याकरता. एनी बिझनेस एंटिटी, ह्याच्यामध्ये एक्झाम्पशन विचारात घेऊन ठरवायचं आहे, हे लक्षात घ्या. एनीचा अर्थ काय, जे एक्झाम्प्ट आहेत ते सोडून बाकीचे एनी बिझनेस एंटिटी म्हणजे. तसंच ट्रिब्युनल सर्व्हिस आहे, सर्व्हिसेस सप्लायड बाय आर्बिट्रल ट्रिब्युनल टू अ बिझनेस एंटिटी. सप्लायर कोण आहे, आर्बिट्रल ट्रिब्युनल, आणि एनी बिझनेस एंटिटी लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी, हे रिसिपियंट आहे. तर हे जे आर्बिट्रल ट्रिब्युनल आहे ह्यांना याच्याकडून एक्झाम्पशन आहे. एनी पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी असेल तर एक्झाम्पशन, आणि अशी बिझनेस एंटिटी असेल त्याचा टर्नओव्हर लिमिटपेक्षा ॲग्रिगेट टर्नओव्हर मागच्या वर्षी कमी होता, जे लायबल नव्हते एक्शन घेण्याकरता, त्यांना पण काय आर्बिट्रल सर्व्हिस जर घेतल्या, आर्बिट्रल ट्रिब्युनल सर्व्हिस घेतल्या, त्यांना पण एक्झाम्पशन आहे.
जसं कोर्ट असतं, कसं काय असतं, ट्रिब्युनल असतात, तिकडे जाऊन लवकर वादविवाद सुटतात. पण त्यांचे काय फीज चार्जेस त्यांना पे केले तर त्याच्यावरती GST भरायचा नाही रिव्हर्स चार्जमध्ये. ओके, असं एक्झम्पशन आहे. आणि जर ते एक्झम्पशन नाही आहे तर मग रिव्हर्स चार्जमध्ये रिसिपियंट तो टॅक्स भरेल. स्पॉन्सरशिप सर्व्हिस बघा, स्पॉन्सरशिप आणि ॲडव्हर्टायझिंग हे दोन वेगवेगळे आहेत. जर एखादा स्पॉन्सर आहे, जसं कोकाकोला, पेप्सी, हे क्रिकेटच्या टुर्नामेंटचे स्पॉन्सर असतात, त्यांचं नाव येतं आणि तिकडे वेगवेगळे आपण जाहिराती पण बघतो. ॲडव्हर्टाइजमेंट वेगळं आहे, स्पॉन्सर वेगळं आहे. इथे काय दिलं आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ स्पॉन्सरशिप टू एनी कॉर्पोरेट. आता इथे बघा, पहिली गोष्ट मला हे कळलं पाहिजे की स्पॉन्सरशिप ही सर्व्हिस आहे, ही सर्व्हिस आहे का, जर येस तर बाय वे ऑफ सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे बघा इकडे, सप्लायर ऑफ सर्व्हिस, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ स्पॉन्सरशिप टू एनीबडी, एनी बॉडी, कॉर्पोरेट और पार्टनरशिप फर्म. हा कोण आहे, सप्लायर. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ स्पॉन्सरशिप टू एनी बॉडी, कॉर्पोरेट, हा रेसिपियंट आहे. स्पॉन्सरशिप टू एनी बॉडी कॉर्पोरेट म्हणजे रिसिपियंट कोण आहे, बॉडी, कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म, हे रिसिपियंट असले पाहिजे. आणि सप्लायर एनी पर्सन, तो दिलेला नाही आहे, सप्लायर कोणी असो. आता बघा, स्पॉन्सरशिप सर्व्हिस त्यांना स्पॉन्सर म्हणून हवं आहे. त्यांना सांगितलं की बा इथे तुम्हाला 50 करोड आहेत. 50 करोड कोणी दिले, रिसिपियंट ऑफ सर्व्हिस राम बंधू मसाले. हा इव्हेंट तुम्हाला स्पॉन्सर करायचा आहे, 50 करोड आहे, तुमचं आम्ही नाव वारंवार दाखवू. फिल्मफेअर अवॉर्ड वगैरे असतात, तिकडे असे स्पॉन्सर असतात, को स्पॉन्सर असतात. आणि जी सिनेमा सप्लायर ऑफ सर्व्हिस आहे, जी सिनेमा जर बॉडी कॉर्पोरेट आहे किंवा पार्टनरशिप फर्म आहे तर रिव्हर्स चार्जमध्ये राम बंधू मसाले हे भरतो. हे लक्षात. बॉडी कॉर्पोरेटमध्ये काय येतं, बॉडी कॉर्पोरेट इन्क्लूड्स प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी, वन पर्सन कंपनी, स्मॉल कंपनी, फॉरेन कंपनी एक्सेट्रा. बॉडी कॉर्पोरेट ऑल्सो इन्क्लूड्स द कंपनी इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया. बॉडी कॉर्पोरेटमध्ये सर्व प्रकारच्या कंपन्या ज्या भारतामध्ये बनल्या, भारताबाहेर बनल्या, ते सगळ्या यामध्ये येतात. त्याला बॉडी कॉर्पोरेट शब्द वापरला जातो. सर्व्हिसेस सप्लाइड बाय सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट, UT और लोकल अथॉरिटी टू अ बिझनेस एंटिटी एक्सक्लुडिंग. यात अपवाद काय, गव्हर्नमेंटनी सर्व्हिस दिल्या, सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे बघा पहिले, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT, लोकल अथॉरिटी, हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. आणि एनी बिझनेस एंटिटी जर गव्हर्नमेंटची सर्व्हिस घेत असेल तर ते काय करतील, रिसिपियंट टॅक्स भरायला तिकडे जबाबदार असेल. पण गव्हर्नमेंट स्वतः सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, जशी पोस्ट ऑफिस आहे, सर्व्हिसेस बाय द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, इथे त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे. इकडे फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स घेतला जातो. रेल्वेच्या पण बघा, तुम्ही बघाल काही सर्व्हिस टॅक्सेबल आहेत, काही एक्झम्प्ट आहे. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आहे, काही क्लास टॅक्सेबल आहे, काही क्लास एक्झम्प्ट आहे. पण तिकडे रेल्वे काय करते, फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करते. त्यामुळे रिव्हर्स चार्जमध्ये काय म्हटलं, एक्सक्लुडिंग, ते एक्सक्लूड केलं आहे. पोस्टामध्ये पण बघा, काही सर्व्हिसेस एक्झम्प्ट आहेत, काही टॅक्सेबल आहेत. तर जर टॅक्सेबल असेल तर पोस्ट ऑफिसकडे GST नंबर आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ते फॉरवर्ड चार्जमध्ये इनवॉइस बनवतात, टॅक्स कलेक्ट करतात, डिपॉझिट करतात. सर्व्हिसेस इन रिलेशन टू एअरक्राफ्ट, वेझल, इनसाइड और आउटसाइड द परिसर जो असतो, प्रिसिंक्ट्स ऑफ पोर्ट और एन एअरपोर्ट, आणि ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय पॅसेंजर. गव्हर्नमेंट कुठल्या प्रकारे करतं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय गुड्स और पॅसेंजर, गुड्स और पॅसेंजर. जसं ST महामंडळ आहे, ते पण गुड्स पाठवतात बाय रोड, ते पण गुड्स पाठवतात. तसंच रेल्वे पाठवते. गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, कुठल्याही प्रकारे ते गुड्स किंवा पॅसेंजर पाठवत असतील तर याच्याकरता त्यांच्याकडे फॉरवर्ड चार्ज आहे. STकडे पण जिकडे AC वगैरे आहे, GST ॲप्लिकेबल होत असेल त्यांच्याकडे फॉरवर्ड चार्ज आहे, ते टॅक्स घेऊ शकतात. हे अपवाद ठेवले. सर्व्हिसेस स्पेसिफाईड बिलो
हे रिव्हर्स चार्जेस नाही आहे. तसंच रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी, जर गव्हर्नमेंटकडे प्रॉपर्टी असेल, कुठलं जमीन किंवा बिल्डिंग असेल आणि जर त्यांनी भाड्याने दिली, हे पण त्यातनं अपवाद ठेवलेलं. ओके. आता ह्यामध्ये त्यांनी अजून एक एंट्री आणली 5A. 5A मध्ये काय केलं, सर्व्हिसेस सप्लायड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट एक्सक्लुडिंग मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, इंडियन रेल्वेज, स्टेट गव्हर्नमेंट, UT, लोकल अथॉरिटी बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी टू अ पर्सन. सर्व्हिसेस सप्लायड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट टू अ पर्सन रजिस्टर अंडर, जर GST रजिस्टर असेल तो, तर मग तो पर्सन जो आहे, जो व्यक्ती जो आहे, एनी पर्सन रजिस्टर अंडर GST तो भरेल. जर फॉरवर्ड चार्ज बघा कसं आहे, यात केलं, इथे गव्हर्नमेंटची इमोबल प्रॉपर्टी आहे, ही रिव्हर्स चार्जमध्ये नाही आहे, ही रिव्हर्स चार्जमध्ये नाही आहे. आणि जर रेसिपियंट अनरजिस्टर्ड असेल तर GST कोण भरणार? कोणीच नाही भरणार. असंच आहे ना. जर यामध्ये असं असतं की रेंटिंग ऑफ इमोबल प्रॉपर्टी पण त्यामध्ये असतं, आयदर गव्हर्नमेंट फॉरवर्ड, जर का त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे जातो, रेशन घेणं बंधनकारक आहे ना. भाडं जे मिळते, समजा 2 लाख भाडं असेल तर 20 लाख जसे एक्सिड करतील, टॅक्स कलेक्ट करायला पाहिजे, रेशन घ्यायला पाहिजे. आता 5A मध्ये काय केलं त्यांनी, की जर गव्हर्नमेंट सप्लायर असेल आणि रिसिपियंट एनी पर्सन, त्यात पण काय केलं, जर रजिस्टर जर असेल तर तो टॅक्स देईल, अनरजिस्टरला ॲप्लिकेबल नाही. आलं लक्षात ना. म्हणजे गव्हर्नमेंटने स्वतःचं बर्डन कमी केलं. तुम्ही आहात ना रजिस्टर, तुम्ही टॅक्स भरा आणि ITC घ्या, आम्हाला कामाला लावू नका. म्हणजे गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला फक्त या रेंटच्या भरणा करण्याकरता रजिस्ट्रेशन घेऊन त्या फॉर्मॅलिटीज करण्याची गरज नाही. मग त्याकरता ते रजिस्ट्रेशन घ्यायला लागू नये म्हणून त्यांनी ही 5A एंट्री इन्सर्ट केली आणि ते बर्डन शिफ्ट केलं कोणावरती, रिसिपियंट रजिस्टर असेल, तू टॅक्स भर बाबा. कळलं. अमेंडमेंट होऊन ही पण एंट्री आलेली आहे. बघा, जेव्हा एंट्री अमेंडमेंट होते ना, ही आली एंट्री कधी 2022ला. पण असं नाही की 9च्या पुढे 10वे घेतील, मध्ये इन्सर्ट करतात. बघा 5 नंतर तुम्ही तिथे बघाल, तुम्ही अगोदरची एंट्री बघितली, 5 नंतर 5A घेतली. त्यानंतर त्यांना असं वाटतं, कारण की त्याला संबंधित आहे ना ती एंट्री, या एंट्रीला संबंधित आहे म्हणून त्याच्या पुढे असणं गरजेचं आहे. आता रेंटिंग आलं ते मग रेंटिंग पुढे 5AA घ्या, सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग. आता तुम्ही हे पण बघाल की जे घर असेल ही एंट्री बघा, एंट्री नंबर 12 आहे. यामध्ये एक्झाम्पशन आहे, सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग फॉर यूज ॲज रेसिडन्स. जो व्यक्ती भाड्याने राहतो, ते जे घरभाडं आहे, राहण्याचं घर आहे, सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग, आणि ते वापरलं जातं आहे फॉर यूज ॲज रेसिडन्स. आलं लक्षात ना. कमर्शियल यूज नाही आहे, यूज ॲज रेसिडन्स, राहण्याकरता, राहण्याची जागा राहण्याकरता वापरली जाते. हे एक्झाम्प्ट आहे, हे एक्झाम्प्ट आहे. आता त्यांनी काय केलं, ह्या एंट्रीतना काय आणलं की सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग टू अ रजिस्टर पर्सन. जर राहण्याची जागा रजिस्टर पर्सननी घेतली, आता जर का ही राहण्याची जागा रजिस्टर पर्सननी राहण्याकरता घेतली असेल
तर त्याला एक्झाम्पशन लागू होईल का? आता काय झालं बघा, याच्यामध्ये ही जेव्हा एंट्री आली त्यावेळेस इथे हे जे एक्सप्लेन दिसते तुम्हाला, हे एक्सप्लेनेशन त्याच वेळेस नाही आलं जेव्हा त्यांनी रिव्हर्स चार्ज काढला. ह्या एंट्रीमध्ये काय होतं, रेंटिंग ऑफ रेसिडेंशियल ड्वेलिंग फॉर यूज ऑफ रेसिडेंट्स एक्सेप्ट वेअर द रेसिडेन्शियल ड्वेलिंग इज रेंटेड टू अ रजिस्टर्ड पर्सन. ही एवढी एंट्री आणली त्यांनी, म्हणजे हे एक्झम्पशन रजिस्टर्ड पर्सनला ॲप्लिकेबल नाही. बरोबर आहे. समजा तुमचं एखादं दुकान आहे, तुम्ही गावातनं आलात मुंबईला, कुठल्या शहरात आलात की आपण एक दुकान चालू करू. दुकान तुम्ही भाड्याने घेतलं, सध्या आपलं दुकान चालूपर्यंत आपण घर पण भाड्याने घेऊ, दुकाने भाड्याने घेऊ, कोणी असा विचार करतो ना, कारण की दुकानामध्ये माल भरायला खूप पैसा लागतो. आता त्या व्यक्तीला ह्या एंट्रीप्रमाणे जे तो भाडं भरतोय दुकानाचं, जे भाडं भरतोय घराचं, रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग पहिले काय होतं, एक्झाम्पल होतं ना, इथे तसं आलं एक्सेप्ट वेअर द रेसिडेन्शियल ड्वेलिंग इज रेंटेड टू रजिस्टर्ड पर्सन. तो माणूस बरोबर लागणार आहे, मी कसा गावात नाही आलो आहे, पाऊस पडत नाही, बोलो बिझनेस चालू करू, जमीन विकली, गावात आलो, शहरामध्ये आलो, बिझनेस चालू केला, भाड्याने दुकान घेतलं, भाड्याने घर घेतलं आणि गव्हर्नमेंट आलं टॅक्स द्या, मी राहतोय भाड्याने, त्यात तुम्ही टॅक्स मागताय. मग पुढे एक्सप्लेनेशन आलं, फॉर द पर्पज ऑफ एक्झम्पशन अंडर दिस एंट्री शॅल कवर सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग. एक्सप्लेनेशनमध्ये काय असतं, आणखीन भाष्य असतं, क्लिअरिटी असते. त्यात त्यांनी काय दिलं, द रजिस्टर्ड पर्सन इज प्रोप्रायटर ऑफ अ प्रोप्रायटरशिप कन्सर्न. ओके, जसं एखादा व्यक्ती गावातनं आला शहरात व्यवसाय करायला, तर त्याचा बिझनेस कुठला आहे, प्रोप्रायटरी कन्सर्न आहे, अँड रेंट द रेसिडेन्शियल ड्वेलिंग इन हिज पर्सनल कॅपॅसिटी फॉर यूज ॲज हिज ओन रेसिडन्स. ओके, एक्झम्पशन अंडर दिस एंट्री कोणाला असेल, जो रजिस्टर्ड पर्सन स्वतःच्या फॅमिलीकरता, स्वतः राहण्याकरता जर घर वापरत असेल, राहण्याची जागा वापरत असेल, तर त्याला एक्झम्पशन लागू आहे. ओके, ते जे रेंटिंग आहे, रेंटिंग इज ऑन इज ओन अकाउंट अँड नॉट दॅट द प्रोप्रायटरशिप कन्सर्न. याचा अर्थ लक्षात घ्या. एखादं तुम्ही हॉटेल काढलं असेल, तुम्ही प्रोप्रायटर आहात आणि तुमच्याकडे काय कामगार कामाला आहेत. बरीचशी हॉटेल अशी आहेत की त्यांच्याकडे छोटे हॉटेल आहे, 5-7 लोक असतात, मोठं हॉटेल आहे 30-40, 70-80, 100 लोक त्यांच्याकडे कामाला असतात. तर ते बरेच लोक असे आहेत की जे वेगवेगळ्या राज्यांमधनं आलेले आहेत रोजगाराकरता. ते हे हॉटेल व्यावसायिक काय करतात, त्यांना खाऊन पिऊन पगार देतात, प्लस त्यांना राहण्याची जागा पण देतात. एका बिल्डिंगमध्ये 4 फ्लॅट घेतले, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये 4 फ्लॅट भाड्याने घेतले, मग तिकडे हे कामगार लोकांना 5-5 लोकांना, 5, 7, 8, 10 लोकांना एका रूममध्ये ठेवतात, रूमच्या साईजप्रमाणे. आणि ते जे भाडं आहे, प्रॉपर्टीची कन्सर्न आहे, ते भाडं त्याच्या रेंटिंग ऑन हिज ओन अकाउंट आहे का, नाही आहे, नॉट दॅट ऑफ द प्रॉपर्टरशिप कन्सर्न. हे त्या बिझनेसचा खर्च म्हणून रेकॉर्ड केला त्यांनी. जर एखादा व्यक्ती प्रोप्रायटर आहे आणि तो बिझनेसमध्ये खर्च म्हणून दाखवतो की हा बिझनेसचा खर्च आहे, राहण्याची जागा त्याने वापरली कशा करता, कामगारांना ठेवण्याकरता, ही त्याच्या व्यक्तिगत वापराकरता नाही आहे, ही बिझनेसच्या वापराकरता आहे, तर एक्झम्पशन लागू होणार नाही. एक्झम्पशन केव्हा लागू आहे, एखादा व्यक्ती इथे रजिस्टर असेल आणि तो स्वतःला राहण्याकरता, त्याच्या फॅमिलीला राहण्याकरता वापरतो आणि तो जो खर्च आहे, भाडं आहे जे, ते तो बिझनेसचा खर्च म्हणून दाखवत नाही, तर एक्झम्पशन आहे. कळतं ना? आता बघा, सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग टू रजिस्टर्ड पर्सन, एनी पर्सन, कोणाचंही घर भाड्याने घेतलं आहे, तर रजिस्टर्ड पर्सनला भाडं जे देईल तो त्याच्यावर GST भरायचं आहे. कळलं? आता यातून ज्या वेळेस ही एंट्री आणली, तर गव्हर्नमेंटला ह्या एंट्री, म्हणजे जे लॉ मेकर असतील, ज्यांनी सांगितलं, गव्हर्नमेंटला रेकमेंड केलं की आता कायदा करा, याने काय होईल, टॅक्स कल्चर वाढेल. हजारो हॉटेल आहेत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये. इथे पुढे हॉटेल बघा, ते सुरू आहे ना हॉटेल,
तिकडे एक माझा मित्र कामाला आहे. तो मला म्हणाला की आमच्याकडे जवळजवळ 80 कामगार म्हणतो कामाला आहेत. कोविडमध्ये एवढे कामगार होते. तो ह्यांना आता सगळ्यांचं बोलतो बघणं आमच्या शेडची जबाबदारी आहे. पार्सल सप्लाय तेव्हा होत होता, हॉटेल बंद होतं, पण त्यांनी त्या काळामध्ये त्या लोकांना सांभाळलं. कोण गेले गावाला ते गेले, पण जे राहिले त्यांना हवेवर तेवढे त्यांना ठेवायलाच लागले, आणि जे राहिले ते पण त्यांना ठेवायला लागले. आता त्या लोकांचं जे भाडं भरतं ते भरतात हॉटेलचा बिझनेस का खर्च आहे. मग ह्याच्यावरती GST जर आपण घेतला तर हॉटेलचा इनपुट टॅक्स ब्लॉक केलेला आहे. 5% GST कलेक्ट करतात, पण त्यांना कुठल्याही प्रकारचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही. म्हणजे जर त्यांनी भाडं भरलं, ज्यावेळेस ते 80 लोकांना पगार देतात त्यावेळेस त्यांचा टर्नओव्हर काय असेल हे लक्षात घ्या. म्हणजे ते वर्षाला 2-3 करोड जर का टर्नओव्हर करत असतील तर काही लाख ते भाडं भरत असतील. ऑब्वियसली ना. म्हणजे काही हजार एका हॉटेलकडून मिळाला, अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मोठ्या शहरामध्ये शेकडो हॉटेल आहेत. म्हणजे ह्याचा काही लाख रुपये त्यांचं कलेक्शन वाढेल. लक्षात घेतो. असा कुठला वर्ग आहे की ज्याच्याकडनं आपण टॅक्स घेतला तर त्यांना टॅक्स द्यायला त्रास होणार नाही, हे शोधणं हे लॉ मेकरचं काम असतं. त्यांनी हे शोधलं की तुम्ही अशा प्रकारे ही एंट्री टाका, सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग टू रजिस्टर्ड पर्सन. असे रजिस्टर्ड पर्सन आहेत जे त्यांच्या कामगारांना ठेवायला, तर एखादी कंपनी बनली, केमिकल फॅक्टरी आहे, इकडे काम करायला आपले लोक तयार होत नाही, पण जी गरीब राज्य आहेत तिकडून कामगार येतात, पण त्यांची राहण्याची व्यवस्था ती कंपनी करते. तर बाई केमिकल कंपनीत काम करा, ते करतात, गरीब असतात ते काम करतात, पण त्यांचं जे घर भाडं आहे ते कंपनी भरते. कंपनीनं तर खर्च दाखवला की आम्ही एवढं भाडं भरलं, मग 2 लाख भाडं भरलं कामगारांचं, आम्ही 5 लाख भाडं भरलं का त्यांना 5 लाख GST भरायला लागला. आता जर त्यांचं प्रॉडक्ट टॅक्सेबल असेल तर ITC मिळेल, पण त्यांच्या प्रॉडक्टचं एक्झाम्प्ट असेल तर ITC ब्लॉक होतो. 100% हॉटेलचा ब्लॉक होणार ITC. म्हणजे हॉटेल या व्यवसायामध्ये जे लोक काम करत आहेत, जे कामगार काम करत आहेत, ज्यांचं राहण्याची व्यवस्था हॉटेल करते, हॉटेलने टॅक्स भरला तर हॉटेलला काय इनपुटच कधी मिळणार नाही. एखादी फॅक्टरी रजिस्टर आहे, त्याने ETA सर्व्हिस घेतली, ETA सर्व्हिस घेतली, फॉरवर्ड चार्जर विचार असो, त्यांना ITC क्लेम केला तर गव्हर्नमेंटला फायनली इन्कम तर होत नाही ना. तात्पुरते गव्हर्नमेंटला पैसे मिळत असतील, पण त्याने ITC क्लेम केला का मग गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू त्याचा जनरेट नाही होत. पण हॉटेलच्या केसमध्ये काय होतं, 100% शेकडो प्रमाणामध्ये जी हॉटेल आहेत रेव्हेन्यू जनरेट झाला, त्यातनं इन्कम वाढलं. इंटेन्शन काय बघा, ही एंट्री आणण्याचं इंटेन्शन काय तर तुम्हाला एंट्री कळेल. हे झालं. मी तुम्हाला चार्ट सांगतो नंतर. पहिले बघा 5AB. 5AB काय, सर्व्हिसेस बाय वे ऑफ, ही पण एंट्री आता नवीन आलेली आहे. 10 ऑक्टोबर 2024 आली ही एंट्री. रेंटिंग ऑफ एनी प्रॉपर्टी अदर दॅन रेसिडेन्शियल ड्वेलिंग. राहण्याची जागा नाही आहे म्हणजे कमर्शियल आहे. तो शॉप असो, ऑफिस असो, फॅक्टरी असो, इथे लोक राहण्याकरता बंधन नाही आहे ती. ओके, इंडस्ट्रियल यूज आहे, फॅक्टरी आहे, एखादं ऑफिस करता प्रिमायसेस बनवलं आहे, ऑफिस आहे, किंवा मग गाड्या आहेत, शॉप आहेत, गोडाऊन आहे. अदर दॅन रेसिडेन्शियल ड्वेलिंग म्हटलं का ह्यामध्ये सर्व कमर्शियल प्रॉपर्टीज आल्या. एनी अनरजिस्टर्ड पर्सन, सप्लायर कोण आहे बघा. जर का एखाद्याने फॅक्टरी भाड्याने दिले आणि फॅक्टरीचं भाडं जर 5 लाख रुपये, फॅक्टरीचं भाडं जर 5 लाख रुपये, जसे 4 महिने पूर्ण होतील तो 5-5 लाख 4 महिने गेले, त्याचा ॲग्रिगेट टर्म एक्सिड झाला, त्याच्यावरती 22(1) ॲप्रुव्हल होईल की नाही होईल, कलेक्शन घ्यायला लागेल, त्याला फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करायला लागेल. जे लोक फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करत नाही आहेत ते कोण असतील, अनरजिस्टर्ड पर्सन, कारण त्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर कमी आहे. मग तसे शॉप किती आहेत, खूप आहेत ना, पण त्या शॉपचं भाडं किती आहे, मग 50,000 भाडे. आता जो माणूस 50,000 भाडं भरत असेल त्याचा टर्नओव्हर 20 लाखाच्या 40 लाखाच्या पुढेच आहे की नाही. मग त्याच्यावरती बर्डन टाकायचं आहे गव्हर्नमेंटला की एनी अनरजिस्टर्ड पर्सन जो कमर्शियल जागा भाड्याने देतो, आणि भाड्याने घेणारा कोण आहे, एनी रजिस्टर्ड पर्सन.
लक्षात घ्या. तुम्ही रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्या. आलं इकडे. म्हणजे ते हॉटेल जर का कामगारांना ठेवतं कामाला, राहायची व्यवस्था आहे, भाडं द्यायचं आहे, हॉटेल भाड्याने असेल, ती हॉटेल पण भाड्याने असेल जागा, त्याचे रिव्हर्स चार्जमध्ये भरा. तसं रेंट दिलं त्या हॉटेलचं 2 लाख 5 लाख, बरं द्यावी पण GST. काय अडचण यामध्ये समजलं ना. आता हेच मी या चार्टमध्ये टाकलंय. कमर्शियल प्रॉपर्टी असेल, इफ लँडलॉर्ड इज रजिस्टर, लँडलॉर्ड घेईल फॉरवर्ड चार्जमध्ये. लक्षात घ्या, जर का हॉटेलचं भाडं 5 लाख आहे, जसे 20 लाख एक्सिड होईल लँडलॉर्ड, पण 1.5 लाख भाडं आहे, 1.5 लाख भाडं आहे, तर 1.5 लाख भाडं करून वर्षाला 20 लाख एक्सिड होत नाहीत ना. गव्हर्नमेंट दुखणं काय होतं की बाबा हे 18 लाख भाडं भरतोय हा, पण कायदा लागू होत नाही GSTचा. म्हणजे फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स मिळणार नाही आपल्याला. जो 18 लाख भाडं भरतो जे हॉटेल, त्यांना आपण सांगू रिव्हर्स चार्जमध्ये भरा तुम्ही. मग ही एंट्री आणली, लँडलॉर्ड इज नॉट रजिस्टर, इफ टेनंट इज अनरजिस्टर असेल तर GST नाही, पण टेनंट जर रजिस्टर असेल, जो जागा भाड्याने घेतो, तर तो 18% GST भरेल. वेदर लँडलॉर्ड इज अनरजिस्टर इन GST आणि टेनंट इज रजिस्टर, तर मग 18. हॉटेल रजिस्टर आहे, हॉटेल मालक रजिस्टर आहे, म्हणजे छोटा हॉटेल, छोटा बिझनेस आहे. गव्हर्नमेंटला त्यांना त्रास द्यायचा नाही आहे. पण जसं हॉटेल मोठं आहे, 1.5 लाख भाडं भरते, पण मालक रजिस्टर नाही आहे, ओनर जो आहे हॉटेलचा जागेचा त्या, तो रजिस्टर नाही आहे, कारण त्याला तशी कायद्याची गरज नाही आहे. मग हॉटेलला सांगितलं गेलं की तुम्ही रजिस्टर आहात ना, जो 1.5 लाख भाडं भरतोय त्याचा टर्नओव्हर 1-1.5 करोडच्या पुढे असेल, बरा GST तुम्ही रिव्हर्स चार्जमध्ये. हे लक्षात घ्या. फायनल पिक्चर हे की जर लँड ओनर, शॉप ओनर किंवा त्या कमर्शियल प्रॉपर्टीचा ओनर आणि रिसिपियंट हे दोघे रजिस्टर असतील, तर मग GST लागू होणार नाही, तिथे रिव्हर्स चार्ज लागू होणार नाही. राहण्याची जागा आहे, वेदर लँडलॉर्ड इज रजिस्टर, लँडलॉर्डचा एखादा बिझनेस असेल, रजिस्टर असेल, पण ही प्रॉपर्टी जी आहे, जी राहण्याची जागा राहण्याकरता वापरतोय, हे एक्झाम्प्ट आहे, इथे GST लागणार नाही. लक्षात घ्या. फ्लॅट ओनर रजिस्टर आहे म्हणून त्या GST असं नाही होऊ शकत, कारण की त्यात त्यांनी गव्हर्नमेंटने त्यांना राहण्याची जागा राहण्याकरता वापरतोय, तो माणूस बिचारा स्वतःला फ्लॅट घेऊ शकत नाही, भाड्याने राहतोय, त्याकरता GST घेणार. ओनर रजिस्टर आहे म्हणून हे काही बरोबर नाही, त्यामुळे ते एक्झाम केलं आहे. तसंच इफ टेनंट इज रजिस्टर, ओके, पण तो स्वतःच्या अकाउंटला वापरतोय, तर GST नाही. फक्त ज्याने जागा भाडं तिथे रजिस्टर असेल म्हणून त्याला काय GST भरायचा नाही आहे. जर तो कशाकरता वापरतोय, बिझनेसच्या अकाउंटला वापरतोय, प्रोप्रायटर जरी असला, तर कंपनी असेल, पार्टनरशिप फर्म असेल, त्यांनी राहण्याची जागा कामगारांना दिली, तो खरेदीकडे दाखवणार, ते त्यांच्याकरता विषयच नाही आहे. प्रोप्रायटरला प्रश्न आहे ना की मी रजिस्टर आहे आणि मी इथे फॅमिलीला घेऊन राहतोय, त्याला एक्झाम केलं आहे. ओन अकाउंट आहे ना, पर्सनल पर्पज आहे ना, मी बिझनेसच्या अकाउंटला खर्च दाखवत नाही, तर एक्झाम्पशन आहे. त्यामुळे तुम्हाला हे सगळं प्लस एक्झाम्पशन आणि हे क्लिअरिटी आणण्याकरता नंतर हे एक्सप्लेनेशन टाकलं आणि हे सगळं त्यांनी मग गव्हर्नमेंटने क्लिअर केलं. नाहीतर अशा प्रकारे मला युट्यूबला व्हिडिओ दिसतील की आता बघा गव्हर्नमेंटला काय परवा नाही लोकांची, आता भाड्याची जागा आहे त्यांच्याकडनं भाडं घेणार, GST घेणार गव्हर्नमेंट, कुठल्या लोकांकडनं घ्यायचं आहे हे लक्षात घ्या. आणि ती गव्हर्नमेंटची चूक होती की त्यांनी तिथे प्रॉपर एक्सप्लेनेशन टाकलं नव्हतं, ते नंतर टाकलं. ते 1 जानेवारी 2023ला आलं. एंट्री कधी आली, 13 जुलै 2022 लागू झाली. आणि हे सगळे गोंधळ जे गव्हर्नमेंटनी बघितले, मग त्यांनी ते नोटिफिकेशन काढून क्लिअरिटी दिली की आम्हाला नक्की कोणाकडनं टॅक्स घ्यायचं आहे. हे पण मी खाली इथे टाकलं आहे एक्झाम्पशन, बरोबर आहे, एंट्रीच्या खालीच टाकलं आहे. पण मी बघतो सोर्स तिकडे लक्षात घ्या, मी हे एकत्रपणे का शिकवतो, क्लिअरिटी येण्याकरता. सर्व्हिसेस ही पण एंट्री अमेंडमेंट होऊन आलेली आहे.
सर्व्हिसेस सप्लायड बाय एनी पर्सन बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट. एक काय ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट आणि दुसरं फ्लोअर स्पेस इंडेक्स FSI इन्क्लुडिंग ॲडिशनल FSI फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ प्रोजेक्ट बाय प्रमोटर. आता एखादा व्यक्ती कोणी असतो एनी पर्सन याची जागा आहे आणि त्या जागेवरती एक बिल्डर येतो, प्रमोटर डेव्हलपर बिल्डर काही म्हणा, तो सांगतो की तुमच्या जागेवरती मला बिल्डिंग बांधायला तुम्ही काय करा, मला डेव्हलपमेंट राईट द्या. मी डेव्हलपमेंट करतो, 100 फ्लॅट बनवतो, 50 तुम्ही ठेवा, 50 मला द्या. 100 फ्लॅट होतील, 50 तुमचे 50 माझे, किंवा 40 तुम्हाला फ्लॅट देतो, 60 मला देतो, प्लस तुम्हाला 10 करोड देतो. डेव्हलपमेंट राईट जर दिले तर डेव्हलपमेंट राईट्सचं कन्सिडरेशन काय? तुमची जमीन आहे आणि तुम्हाला जर मी सांगितलं की तुम्हाला मी 50 फ्लॅट देतो, तुम्ही डेव्हलपमेंट राईट द्या. तुम्ही डेव्हलपमेंट राईट मला दिले, ओके, ही सर्व्हिस कोणी घेतली? डेव्हलपमेंट राईट मी घेतले ना, आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी कन्सिडरेशन काय दिलं? 50 फ्लॅट किंवा काय कॅश बेनिफिट दिला, हे कन्सिडरेशन आहे ना. मग ह्याच्यावर GST कोणी भरायचं? प्रमोटरनी भरायचं, बरोबर आहे ना. इथे जो लँड ओनर आहे त्याच्यावरती जबाबदारी ठेवलेली नाही गव्हर्नमेंट. यात पण काय केलं आहे गव्हर्नमेंटनी, याला पण एक्झाम्पल ठेवलेलं आहे. हे जे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट, याला शॉर्ट फॉर्म म्हणतात TDR, आणि फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजे FSI इन्क्लुडिंग ॲडिशनल FSI, म्हणजे एखाद्या ठिकाणी किती बांधकाम होईल, किती जागा आहे आणि तिथे किती बांधकाम होऊ शकतं. आता पहिले बघा, पहिल्याच्या कायद्याप्रमाणे या 2 मजली बिल्डिंग आहे, 3 मजली बिल्डिंग आहे, तिकडे आता 10 मजली बिल्डिंग होत आहेत. अगोदर 10 मजली बिल्डिंग का नाही झाल्या? जेव्हा ही बिल्डिंग बनली गेली तेव्हा मॅक्सिमम 3च फ्लोअरची परमिशन होती. म्हणजे जेवढी जागा आहे यामध्ये तुम्ही एक ठराविक स्क्वेअर फूटच बांधकाम करू शकता, त्याच्यावर जास्त करण्याची परमिशन नव्हती. मग त्यात 3च मजले बनायचे, 2च मजले बनायचे. आता हे वाढवलं. आता एका माणसाने बंगला बांधला आणि आजूला गार्डन वगैरे केलं, तर त्याच्याकडे जेवढी जागा आहे त्यात त्याला जेवढी परमिशन आहे बांधकाम करण्याची, तेवढं बांधकाम त्याने केलेलं नाही आणि तो करणार पण नाही. समजा लक्षात घ्या की तो 50,000 स्क्वेअर फूट बांधकाम करू शकतो, त्यांनी 5,000च केले. त्याच्याकडे 25,000 स्क्वेअर फूट बांधकाम त्याला अजून करता आलं असतं. थोडं मला बांगला बांधायचं आहे, मला काय इकडे 100 फ्लॅट नाही ठेवायचे, मी काय करू 100 फ्लॅट. तिकडे एखादा बिल्डर येतो, बघतो तुझा FSI जो तू वापरला नाही आहे तो मला विक. म्हणजे एखाद्या बिल्डिंगमध्ये किती लोकसंख्या असावी, किती जागा असावी, यानुसार काय केलं जातं, हे ऑथॉरिटीकडे परमिशन असते, कायदा असतो की तुम्ही एवढंच बांधकाम करू शकता. आणि मग काही काळानंतर जसं ते रस्ते डेव्हलप करतील, ड्रेनेज व्यवस्था डेव्हलप करतील, महानगरपालिका गव्हर्नमेंट, का मग ते जास्त बांधकाम करायला FSI वाढून देतात. म्हणजे अपेक्षित आहे हे असं की मोठे रस्ते करणं, रेल्वे मार्ग बनवणं, हे सगळं अपेक्षित आहे. पाण्याची व्यवस्था करणं, विजेची व्यवस्था करणं, हे सगळ्या व्यवस्था प्रॉपर होत असतील तर मग इकडे जास्त बांधकाम करा. म्हणजे लोकांना तिकडे जे लोक येत आहेत खेडेगावातनं मोठ्या मोठ्या शहरामध्ये, तिकडे FSI पहिले कमी होता, तो वाढत गेला. पण जिकडे FSI वापरला नाही गेला दुसरीकडे वापरला दिला जाऊ शकतो. तसं एक TDR आहे, दुसरं FSI. हा जर विकला तर रिसिपेंट त्यावर टॅक्स, रिसिपेंट कोण? प्रमोटर. FSI प्रमोटर दिला, बिल्डरच घेईल ना. मग जर तो बिल्डर घेतो तो FSI, आता ही तुमचं काय हे ट्रान्झॅक्शन आहे. तर तुम्ही TDR म्हणजे काय, FSI म्हणजे काय, थोडं आणखीन त्यावरती गुगल करून बघा, तुम्हाला आणखीन माहिती मिळेल, युट्यूबला मिळेल. तर हे जे सगळे फ्लॅट जे आहेत, समजा 100 फ्लॅट, हे जर त्यांनी CC मिळण्या अगोदर किंवा OC मिळण्या अगोदर विकले तर मग एक्झम्पशन मिळतं. अर्थ मिळती टाकलेली आहे. कसं आहे, 1% टॅक्स आहे, 5% टॅक्स आहे, कमर्शियलला 18%, 12% काय टॅक्स असेल, हा जो टॅक्स आहे. ओके, याच्यामध्ये काय होतं, जर ते CC मिळाल्यानंतर फ्लॅट विकले तर बिल्डिंग झाली, मग टॅक्स नाही मिळत, टॅक्स घेता येत नाही.
टॅक्स घेता नाही आला, तुम्ही टॅक्स नाही घेतला तर अनसोल्ड फ्लॅट किती आहेत, जेवढे अनसोल्ड आहेत ना त्याच्यावरती रिव्हर्स चार्जवर टॅक्स भरायला लागतो. आणि जर सगळे विकले तर मग हा टॅक्स माफ होतो. त्याच्यावरती एक्झम्पशन आहे. एक्झम्पशन एंट्री नंबर 41A आणि 41B काढलं त्यांनी. त्यात हे दिलं एक्झम्पशन की सगळे फ्लॅट विकास CC मिळण्या अगोदर टॅक्स कलेक्ट करून आम्हाला द्या. व जे डेव्हलपमेंट राईट्स घेतलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला जो चार्जेस भरायचे आहेत तुम्ही दिलेत, डेव्हलपमेंट राईट्सचे जे काही व्हॅल्यू होते त्याच्यावर तुम्हाला RCMमध्ये टॅक्स भरण्याची गरज नाही. जर सगळे फ्लॅट नाही विकले गेले, एवढे अनसोल्ड आहेत, मग त्याच्यावरती तेवढे त्याचा फॉर्म्युला आहे, त्याप्रमाणे तो टॅक्स भरायला लागतो. मग तो कधी भरायचा, मग त्याचा टाईम ऑफ सप्लाय वेगळा आहे. नोटिफिकेशन काढलं त्याचा टाईम ऑफ सप्लाय पण दिला आहे. की टाईम ऑफ सप्लाय काय असेल, CC मिळायला म्हणजे हा डेव्हलपमेंट राईट ते पहिलेच दिले. तुम्ही 2020ला बिल्डिंग बांधायला राईट दिले, डेव्हलपमेंट राईट. बिल्डिंग पूर्ण झाली 2024ला. आता तुम्हाला 2020ला तर माहिती नाही की फ्लॅट किती विकणार, तो ॲक्टिव्हिटी कधीची आहे, ट्रान्झॅक्शन कधीचं आहे, 2020चं आहे. पण त्याच्यावरती कसं आहे, जर सगळे फ्लॅट विकले तर एक्झम्पशन आहे. म्हणजे सगळे फ्लॅट विकले जातील की नाही हे काही 2020ला कळणार नाही ना. मग CC मिळाल्यानंतर बघायचं किती फ्लॅट विकले गेले, किती अनसोल्ड राहिले. मग टाईम ऑफ सप्लाय तेव्हा आहे, ट्रान्झॅक्शन 2020चं आहे, पण ते बघायचं CC आल्यानंतर. मग त्याचा टाईम ऑफ सप्लाय तेव्हा दिला. टॅक्स कधी लागू होईल, घटना घडली 2020ला, पण घटना पूर्ण झाली 2024ला, CC मिळाली, त्यावेळेस सगळे फ्लॅट विकले गेले एक्झम्पशन लागू. नाही विकले गेले, एवढे अनसोल्ड आहेत, त्याच्यावरती मग GST भरायचं. लॉंग टर्म लीज ऑफ लँड, डेव्हलपमेंट राईट देणं म्हणजे काय होतं, तुम्ही फ्लॅट बांधता म्हणजे जी जागा आहे नंतर ती जागा बिल्डरची होते, सोसायटीची होते, तसं त्यांना रेंटवर जागा द्यायची. ती जागा आमचीच राहील, तुम्ही डेव्हलप करा पण जागा आमचीच राहील. काही ट्रस्ट आहेत, काही संस्था आहेत, त्यांचे काही हॉस्पिटल वगैरे चालतात, तेवढं तुम्ही जागा घ्या. हे आमचं 3 मधले हॉस्पिटल आहे, तुम्ही 10 मधले बांधा, आम्हाला जागा आम्ही तुमच्या नावावरती करणार नाही. ॲग्रीमेंट रेंटचं होईल फक्त. लॉंग टर्म लीज ऑफ लँड मग 30 इयरच्या पुढे असेल, 99 वर्ष असेल, किती असेल, 30 वर्षाच्या पुढे असेल. मग त्याचं काय कन्सिडरेशन घेतलं असेल अपफ्रंट अमाऊंट, किंवा मग आणखीन काय ते भाड्यावर घेत असतील, पिरियड रेंट घेत असतील, अशा त्यांचं ॲग्रीमेंट आहे. पण रेंटिंग कसं आहे, 30 वर्ष की त्याच्यात जास्त कालावधीचं आहे. आणि जो ते पहिले अमाऊंट घेतील, प्रीमियम, सलामी, त्याची कॉस्ट प्राईस, एनी पर्सन सप्लाय करू, जो प्रमोटर आहे तो त्याच्यावरती काय भरेल, RCMवर टॅक्स भरेल. सर्व्हिसेस सप्लायड बाय डायरेक्टर ऑफ कंपनी, बॉडी कॉर्पोरेट टू द सेड कंपनी और बॉडी कॉर्पोरेट. कंपनीचा डायरेक्टर आहे, डायरेक्टर ऑफ कंपनी आहे, कंपनी रेसिपियंट कंपनी और बॉडी कॉर्पोरेट लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. आता ह्याच पण बघ कसं आहे, काय डायरेक्टर जे असतात ना ते कंपनीचे एम्प्लॉई असतात, फुल टाईम एम्प्लॉई असतात. जर कंपनीच्या पेरोलवरती तो एम्प्लॉई असेल, डायरेक्टर जो आहे तो एम्प्लॉई असेल, तर त्याला इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार TDS डिडक्ट केला जातो. तुमचंही कोणाचं सॅलरी जर का ठराविक अमाऊंटच्या वरती असेल डिस्काउंट करतो, कारण की तुम्ही पेरोलवरती आहात गव्हर्नमेंटच्या. तसं इथे डायरेक्टरचं रेम्युनरेशन हे जर डिक्लेअर्ड ॲज सॅलरीज इन द बुक्स ऑफ कंपनी तर मग रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल नाही. पण जर इंडिपेंडंट डायरेक्टर आहे, हू आर नॉट एम्प्लॉई, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड इन कॅपॅसिटी ऑफ अ डायरेक्टर, रिव्हर्स चार्ज लागेल. ओके, डायरेक्टरला कुठली अमाऊंट दिली कंपनीने तरी सर्व्हिस घ्यायची म्हणून, आणि तो एम्प्लॉई नाही आहे. यात परत एक सर्क्युलर आहे, या सर्क्युलरमध्ये हे दिलं आहे, जर डायरेक्टरची काही जागा आहे, त्यांनी सिटीमध्ये एक ऑफिस पाहिजे तर त्याकडे कमर्शियल जागा आहे, किंवा गोडाऊन पाहिजे, ते आहे कोणाकडे, डायरेक्टरकडे. टॅक्स ऑन सर्व्हिसेस सप्लायड बाय डायरेक्टर ऑफ अ कंपनी इन हिज पर्सनल कॅपॅसिटी, हे डायरेक्टर म्हणून देत नाही आहे, कंपनीला गरज आहे, आणि तो म्हणतो माझ्याकडे जागा आहे. ती डायरेक्टर म्हणून देत नाही, तो माझ्याकडे जागा आहे,
तर रेंटिंग अ विमल प्रॉपर्टी टू द कंपनी बॉडी कॉर्पोरेट नॉट पेबल अंडर RCM, हे RCMमध्ये येणार. याचा अधिकार डायरेक्टर म्हणून आहे, म्हणून त्याला कंपनी काय पे करत असेल, आणि जर तो कंपनीचा एम्प्लॉय नाही आहे तर जे काय पेमेंट ते कंपनीला करत असेल याच्यावरती RCMमध्ये कंपनीला टॅक्स भरायला लागेल. ओके, त्याची जी पोस्ट आहे डायरेक्टरची, म्हणून त्याला ते तुम्ही पेमेंट करताय. रेंटिंग केलं आहे, त्यांनी जागा दिलेली आहे ना, ही डायरेक्टर म्हणून नाही, जागा आहे म्हणून त्याकडनं घेतलेली आहे. इथे फॉरवर्ड चार्ज लागेल. जर जागेचं भाडं कमी असेल, सुरक्षित नसेल, तर मग काय टॅक्स लागणार नाही. रिव्हर्स चार्ज त्याच्यावर लागेल जर त्याची जी पोस्ट आहे डायरेक्टर आणि त्या पोस्टला तो परफॉर्म करत असताना त्या कंपनीला काय सर्व्हिस देतो आहे आणि कंपनी त्याला काय अमाऊंट देते की डायरेक्टरही जबाबदारी आहे म्हणून तुम्हाला ही अमाऊंट देतो आहे आम्ही, तर त्या केसमध्ये रिव्हर्स चार्जमध्ये कंपनी लायबल असेल टॅक्स भरायला. एम्प्लॉई असेल, पगार मिळतो, पगारावर GST नाही, कारण ती एंट्री मग शेड्यूल 3 होते. शेड्यूल 3 जाईल. सर्व्हिसेस सप्लाइड बाय इन्शुरन्स एजंट. आता हा इन्शुरन्स एजंट आहे. तुमचे कोण नातेवाईक असतील, मित्र असतील, तुमच्या इन्शुरन्स काढा, पॉलिसी काढा. मग तुम्ही पॉलिसी काढत असाल तर पॉलिसीवरती कमिशन देतं कोण? इन्शुरन्स कंपनी जी असेल, कोणी असेल, तसे पॉलिसी काढल्यात त्यावर त्याला कमिशन मिळतं. आता समजा 1 लाख रुपये कमिशन म्हणून जर का पे केले एजंटला, कोणी सर्व्हिस घेतली, कोणी इन्शुरन्स कंपनीने, त्यांना बिझनेस मिळाला, त्यांना पॉलिसीज मिळाल्या, तर 1 लाख रुपये ज्यावेळेस ते पे करतील कोणाला? इन्शुरन्स एजंटला, त्याच्यावर आता GST कोण भरेल? म्हणजे इन्शुरन्स एजंटनी किती पॉलिसीज काढल्या हे माहिती आहे कंपनीला, पण त्यांचं काही ॲग्रीमेंट असेल, तुम्ही महिन्याभरात ज्या पॉलिसी काढल्या असतील त्याचं कमिशन तुम्हाला आम्ही नेक्स्ट मंथला चालू करू. अगोदर पण ज्या काढल्या आहेत त्याचं कमिशन जे असेल देय ते पण पुढे देत राहू. जेवढे कमिशन आमचा 1 लाख रुपये दिले त्याला या महिन्यामध्ये, तर GST कोण भरेल? इन्शुरन्स कंपनी. तसं ऑडिट केलं तर ऑडिटर काय करतो? बिल देतो व ऑडिटचे 2 लाख रुपये प्लस GST. तसे हा 1 लाख रुपये कंपनीला सांग, एवढे माझे क्लेम आहेत, तुम्ही एवढे मला काय करा, पैसे द्या, पण त्याच्यावर तो GST लावणार नाही. 1 लाख रुपये मला तुम्ही देणार आहात, 1 लाख रुपये तुम्ही द्या. किंवा मग त्यांचं असेल कंपनी बोलून 1 लाख आहेत, हे घे 1 लाख, हे तुझं रेकॉर्ड, एवढ्या पॉलिसी तू काढला ह्याच्यावर तुला आम्ही कमिशन दिलेलं आहे. पण ह्याच्यावरती GST फॉरवर्ड चार्जमध्ये इन्शुरन्स एजंट जमा करणार नाही. इन्शुरन्स कंपनीवर ठेवलं आहे. इन्शुरन्स कंपन्या 5-50 असतील, इन्शुरन्स एजंट 5 लाख असतील, 5 लाख लोकांच्या मागे लागायला गव्हर्नमेंटला आपला वेळ वाया घालवायचा नाही, मॅनपॉवर वाया घालवायची नाही. इन्शुरन्स कंपन्या मोठ्या आहेत, ऑर्गनाइज सेक्टर आहे, त्याची जबाबदारी दिली की तुम्ही जेव्हा इन्शुरन्स एजंटला पेमेंट कराल त्यावेळेस त्याच्यावरचा GST तुम्ही भरा, रेकॉर्ड करा बुकमध्ये आणि आम्हाला पे करा. जर तुम्हाला ITC प्रोव्हिजन परमिट करते, तुम्ही ITC घेऊ शकता, पण टॅक्स जमा कर, ITC हा वेगळा विषय, लक्षात घ्या. टॅक्स जमा करणं हा वेगळा विषय. यात पण कसं आहे, काही सर्व्हिसेस, काही पॉलिसीज ज्या आहेत, तुम्ही तिथे याल, एक्झाम्पशनला याल, इन्शुरन्स सर्व्हिस आहे, आता ह्या ज्या पॉलिसीज आहेत ना, सर्व्हिसेस ऑफ लाईफ इन्शुरन्स बिझनेस प्रोव्हाइडेड अंडर फॉलोइंग स्कीम. इन्शुरन्स एजंट ह्या पॉलिसी काढत असेल, कमिशन तर घेईल ना, पण याच्यावर टॅक्स नाही आहे. याच्यावरती ह्या स्कीममध्ये ह्या ज्या स्कीम आहेत
अशा बऱ्याच स्कीम आहेत याच्यावरती जनरल इन्शुरन्समध्ये पण. कळलं? म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांच्या पण सगळ्या पॉलिसी, सगळ्या इन्शुरन्स स्कीम या टॅक्सेबल नाही आहेत. म्हणजे जर इथे या इन्शुरन्स एजंटनी जर याला 1 लाख रुपये मिळतात, ओके, तर याच्यामधल्या 1 लाखामधल्या समजा 65,000 टॅक्सेबल त्यांनी पॉलिसी काढल्या असतील आणि 35,000 जर का एक्झाम पॉलिसीज काढल्या असतील, तर यांचा जो ITC आहे त्याची वाटणी होईल. लक्षात घ्या, आपल्याला पुढे बघायचं आहे, सेक्शन 17मध्ये आहे की जर टॅक्सेबल आउटपुट सप्लाय असेल तरच इनवर्ड सप्लायचं इनपुट टॅक्सकडे घेता येतो. एक्झाम सर्व्हिस देण्याकरता किंवा एक्झाम गुड्स सप्लाय करण्याकरता जर मी इनवर्ड सप्लायमध्ये इनपुट सर्व्हिसेस, कॅपिटल गुड्स जर घेतले असतील एक्झाम सप्लाय करण्याकरता, तर ITC मिळत नाही, तो ITC ब्लॉक केलेला आहे. म्हणजे इथे पण काय होईल, इन्शुरन्स कंपन्यांना जो ते आर्थिकमध्ये टॅक्स भरतायत त्या सगळ्या त्यांना ITC मिळणार नाही, इनपुट टॅक्स सगळ्या त्या मिळणार नाही. आणि ह्याचा परिणाम काय होईल की तेवढा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला जनरेट होईल. त्यांनी 1 लाख भरलेत खरे, 1 लाखावर टॅक्स भरलात खरा, पण त्याचा काही टक्के ITC घेता येईल, काही टक्के ITC घेता येणार नाही. सेम बँकेचं पण आहे. बँकेला पण कसं केलं आहे, ऑप्शन ठेवलं. बँकेला एक ऑप्शन दिलं आहे गव्हर्नमेंटने की तुम्ही 50% ITC घ्या, 50% तुमचा लॅप्स होईल, 50% रद्द होईल ITC, 50% ITC घेता येईल. कारण बँकेचं हे जे काय व्यवसाय बँकेचा हा लोन देणं मुख्य व्यवसाय. बँक लोन देते ना, आणि लोनवरती जो इंटरेस्ट अर्न करते याच्यावर बँक चालते. जे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांना पगार बँक कुठनं देते, त्यांचं इन्कम काय बँकेचं, व्याज हेच इन्कम आहे ना बँकेचं. तर जर बँकेने रिकव्हरी एजंट ठेवले, लोन दिलं आहे आणि हप्ते जे भरत नाहीत त्यांच्याकडे पैसे मागायला जी माणसं जातात ते रिकव्हरी एजंट आहेत. रिकव्हरी एजंट ह्या वेगळ्या एजन्सीज असतात, ते हे काम करतात. म्हणजे बँकेला आपले संबंध पब्लिकशी, लोकांशी खराब करायचे नसतात, तर बँक आपली माणसं पाठवत नाही. इव्हन लोन काढायचं आहे याकरता पण त्यांच्याकडे मार्केटिंग पर्सन असतात, लोन ऑफर करा येतात, लोन द्यायला, लोन ऑफर करायला वेगळी माणसं येतात. लोन प्रोसेसिंग बँकेत होतं, बाकी सगळं बँकेत होतं. रिकव्हरी एजंट येईल, सर्व्हिसेस सप्लायड, रिकव्हरी एजंट आहे सप्लायर, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी आहे. रिकव्हरी एजंटला यांनी पैसे पेमेंट केलं, त्याच्यावर GST कोण भरेल, बँक भरेल. आणि बँकेला 50% ITC मिळतो, 50% ITC त्यांना लागतो. म्हणजे हे एंट्री सगळ्या काढण्याचा उद्देश काय, टॅक्स कलेक्शन वाढणं हा आहे. थांबूया इथे, ब्रेक घेऊया. हां, नाही पगार दिला जात असेल बघा. इन्शुरन्स एजंट जेव्हा म्हटलं जातं तेव्हा इन्शुरन्स एजंट हा एक इंडिपेंडंट व्यक्ती आहे, तो एम्प्लॉई नाही आहे. कोणाचा, इन्शुरन्स कंपनीचा. पगार दिला, पण ज्यावेळेस तो इन्शुरन्स काढतो, इन्शुरन्स काढणं हे त्याच्या नोकरीचा भाग आहे. ते एक माणूस बसवला आहे, एक बघा एक माणूस फिरतोय असा, तो एजंट का आपण करायला लागतात की लोक जात नाही इन्शुरन्स कंपनीकडे की मला इन्शुरन्स काढायचा आहे म्हणून, जात नाहीत. लक्षात घ्या तुम्ही. पण जर का ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती गेला की मला इन्शुरन्स पाहिजे, लक्षात घ्या तुम्ही मोबाईल रिचार्ज करत असाल, जर वेबसाईटला जाऊन तुम्ही रिचार्ज कराल, डायरेक्ट रिचार्ज कंपनीकडे, पण सगळ्यांना येत नाही ना ऑनलाईन करताना, मग कंपनी रिचार्ज कुपन विकते ना, डिस्ट्रीब्युटर नेमते. का करायला लागतात, कारण डायरेक्ट संबंध येत नाही. तिकडे डायरेक्ट संबंध आहे, तिकडे रिव्हर्स चॅटचा प्रश्नच येत नाही. एम्प्लॉई का ठेवलेत, पॉलिसी काढायलाच ठेवलेत, पण फक्त एम्प्लॉईजवरती ऑफिसमध्ये येऊन पण पॉलिसी काढत नाही. म्हणून मग एजंटला पाठवायला लागतं की जा, ज्यांचा लोकांशी कनेक्ट आहे, संबंध आहे, ते लोक एजंट होतात. जर एम्प्लॉय म्हणून काम करतो एखादा व्यक्ती आणि तो लोकांमध्ये जात असेल तर तो एजंट नाही आहे ना, त्याचा रोल पाहिजे. इन्शुरन्स एजंट हा सप्लायर पाहिजे, तो इन्शुरन्स एजंट नाही, कंपनीचा एम्प्लॉई आहे.
कंपनीचा एम्प्लॉई इन्शुरन्स एजंट नाही आहे, तो पॉलिसी काढतोय, त्याला हे लागू होणार नाही. तू पॉलिसी काढो ना काढो, त्याला जो पगार आहे 50,000 1,00,000 त्याला मिळणारच आहे ना. त्यांनी पॉलिसी खूप काढल्या म्हणून त्याला काय पगार, त्याला इन्सेंटिव्ह देईल कंपनी, कमिशन नाही, त्याला इन्सेंटिव्ह देईल, त्याला पगारामध्ये इन्सेंटिव्ह देईल ना, काहीतरी बोनस देईल. त्याला वेगळं कन्सिडरेशन नाही आहे तो एजंट नसल्यामुळे. जिकडे एजंट आहे बघा, ते जे बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करतात त्यात काय होईल, एम्प्लॉई आहे, मग एम्प्लॉईला काय दिलं, सॅलरी दिली, मग त्याला बेसिक HRA DA सगळं दिला, त्या TDS कट केला, म्हणजे तो एम्प्लॉई आहे. आता त्यांनी जर का खूप पॉलिसी काढल्या असतील म्हणून त्याला इन्सेंटिव्ह देतील, त्याला बोनस देतील, असं त्याला असं त्यांनी पॉलिसी काढली, ही पॉलिसी काढली म्हणून एवढे पैसे असं दिलेलं नाही त्याला, मग त्याला रिव्हर्स चार्ज लागू होणार नाही या केसमध्ये. कमिशन बघा, त्यांनी कमिशन दाखवलं तर पाहिजे, तसं दाखवत नाही ना तसं कमिशन. बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तो इंडिव्हिज्युअल एजंट आहे, इंडिपेंडंट एजंट आहे की इंडिपेंडंट एजंट असेल तर रिव्हर्स चार्ज आहे. एजंट लोक आहेत ना, ह्यांना हे इन्शुरन्स कंपनीचे एम्प्लॉई नसतात. जर त्यांनी पॉलिसी काढली आणि त्यात पण असं त्यांना ॲग्रीमेंट असतं की तुम्ही दरवर्षी 10 पॉलिसी काढल्याच पाहिजे, नाही काढल्या तर तुमचं एजंट म्हणून कॅन्सल होईल. बघा, एम्प्लॉईला वेगळं एक अपॉइंटमेंट लेटर मिळतं, तसं एजंटला पण ऑथॉरिटी लेटर मिळतं किंवा हे आमच्या कंपनीचे ऑथोराईज एजंट आहेत. तुमच्या गावात कोण असेल तुम्ही विचारावा, तू एजंट झाला आहेस, तुझ्याकडे ऑथॉरिटी आहे का, काय प्रूफ दे काहीतरी, तो त्याला प्रूफ आहे, मग तो इन्शुरन्स एजंट आहे, तो व्यक्ती आला ना, मी कंपनीचा एम्प्लॉई आहे, त्याकडे एम्प्लॉईचं आय कार्ड असेल. एम्प्लॉई वेगळा, इन्शुरन्स एजंट वेगळा, एम्प्लॉईचं कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट वेगळं आणि इन्शुरन्स एजंटचं कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट वेगळं असतं. हां, ऑथॉरिटी ज्याकडे काय ते बघा तुम्ही. बऱ्याच लोकांनी काय केलं आहे, बायकोच्या नावावरती एजन्सी घेतली, बिझनेस सर्व करतात, पेमेंट जर बायकोच्या नावाने येतं, याची ओळख आहे, हा फिरतो बायकोच्या नावाने त्यांनी काढलेली आहे इन्शुरन्स एजंट म्हणून, पेमेंट बायकोच्या अकाउंटला येतं, मग तिथे त्यांना रिव्हर्स चार्जमध्ये इन्शुरन्स कंपनीला टॅक्स भरायला लागेल. हां हां हां, बरोबर आहे. त्याला इन्शुरन्स कंपनी अशा प्रकारे बोलते, मग तुझी ओळख आहे, तू काढतो पॉलिसी, तुला पैसे पाहिजे तर बायकोच्या नावाची एजन्सी घे, तुला मिळेल, तू कर बिझनेस, तुला इन्कम वाढेल, कंपनीला पण पॉलिसी जास्त मिळतील. त्यामुळे त्याच्याकडे ऑथॉरिटी काय आहे हे बघा. आपली एंट्री काय बोलते, इन्शुरन्स एजंट म्हणून जर एखादा व्यक्ती सर्व्हिस देत असेल तर इन्शुरन्स कंपनीला रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स देणं बंधनकारक आहे. जर एम्प्लॉई हा सप्लायर आहे आणि कंपनी रिसिपेंट आहे तर आपल्या एंट्री ते कव्हर होणार नाही, हे लक्षात घ्या. त्याला कमिशन दिलं पण तो एम्प्लॉई म्हणून त्याला कमिशन दिलं, इन्शुरन्स एजंट नाही आहे. एजंटच्या ज्या त्यांच्या एकंदरीत इतर लोकांकडे ज्या तरतुदी आहेत इन्शुरन्स कंपनीच्या, त्याची वेगळी ॲग्रीमेंट किंवा क्लॉज असतात, त्यात तो बसला पाहिजे.